दिस इज अ स्ट्रॅटेजिक रोड मॅप फ्रॉम ऍस्पिरंट टू ऑफिसर. आता सगळे आपण कोण आहोत? ऍस्पिरंट. व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम? ऑफिसर. Right? Again, I want to ask one more question. Online students, for you also. Right? What is your dream post? What do you want to become? IPS. What do you want to become? IS. Pharmacy officer. Okay. IS. Foreign service. IAS. IPS. So most of you are there for IS, IPS. Right? Okay, great. Right? So आता बघा, ह्याच्यामध्ये काय काय कव्हर होणार आहे आपलं? एक म्हणजे वी ऑल नो की आपलं एनसीआरटीचं बेसिक आहेत, बरोबर आहे. तर ते कसं करायचं, दॅट वी आर गोइंग टू डू. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, एक्झाम पॅटर्न काय आहे एकदा तरी आपण बघून घेऊ, सो दॅट एव्हरीबडी इज ऑन द सेम पेज. राईट. थर्ड थिंग जी आहे, राईट, सो आर स्ट्रॅटेजी. फोर्थ थिंग जी आहे, राईट, दॅट इज डेली शेड्यूल. ओके. आता इथं आत्ता कॉलेजमध्ये कोण कोण आहेत? ओके, तुम्ही कॉलेज करता करता करतायत, तुम्ही कॉलेज एक्सटर्नल करताय. ओके, तुमचं कॉलेजमध्ये आहे का? किती कमिटमेंट असते साधारण? किती काय रिलॅक्स आहे? म्हणजे तुम्ही फुल टाइम करणारे करू शकता इथं. एव्हरीबडी आय एम ट्रीटिंग ऑन फुल टाइम. यू आर गोइंग टू डू इट फुल टाइम. एव्हरीबडी. व्हेरी गुड. ब्रिलियंट. राईट. सो that is why, right, you have to understand that if you work hard just now, you can become a officer. Yeah, come. तू पण 27 ला देणार ना अटेम्प्ट? हा, बस बाळा. तर तुम्ही जर आत्तापासून चांगलं काम केलं, मेहनत घेतली, तर 27चा अटेम्प्ट इझिली पॉसिबल आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता हा माझा फोटो नाहीये, बट स्टील, राईट, माझी ओळख करून देतो. आय एम द डायरेक्टर HV देसाई. आय हॅव बीन टीचिंग, मेंटरिंग UPSC MPSC स्टुडंट सिन्स लास्ट 15 इयर्स. आणि आता आपल्याला सुवर्ण संधी आहे. आपण जे अभ्यास करणार आहोत ते UPSC MPSC दोघांना कामाला लागणार आहे. तर तुम्ही दोन्ही, म्हणजे इथं IS IPS बनतात, इथं DYSP DC पण तुम्ही बनवू शकता. ते पण चांगले पद आहेत. आलं तुम्हाला लक्षात? तर 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला. आय एम अ गोल्ड मेडलिस्ट इन माय ग्रॅज्युएशन. आणि आय हॅव ऑल्सो टॉट, यू कॅन से, इन PS युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क. म्हणजे तिथं पण मी लेक्चर इकॉनॉमिक्स वरती घेतलेलं आहे. राईट. आपण जर पुढे गेलो, राईट, आपल्या सगळ्यांना एकच भीती असते, बरोबर आहे, की सर सक्सेस रेट इज लेस दॅन 1%. माझं होणार का नाही होणार? कोणाकोणाला भीती आहे सांगा बरं? सगळ्यांना भीती आहे की सक्सेस रेट इज लेस दॅन 1%, मेरा होगा नहीं होगा. राईट. एक लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा की कॉम्पिटिशन ही कुठं असते मित्रांनो? राईट. कॉम्पिटिशन ही नेहमी जी असते ना, आपण जर बघितलं हा पिरामिड, तर लोअर लेवलला आणि मिडल लेवलला इथं कॉम्पिटिशन असते. जे बघा, हा कॉम्बिनेशन बघा, मी काय कॉम्बिनेशन म्हणतो तुम्हाला. एक म्हणजे जे सिन्सिअर ऍस्पिरंट्स आहेत, दुसरं म्हणजे ज्यांच्याकडे स्ट्रॅटेजी आहे, तिसरं म्हणजे जे कन्सिस्टंट आहेत, आणि ज्यांच्याकडं मेंटरशिप आहे, ज्यांच्याकडे इकोसिस्टम आहे, ज्यांच्याकडे हेल्थ आहे चांगली, दोन्ही म्हणतो, फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ. या सगळ्या कॉम्बिनेशन जर असतील, जे रेग्युलरली टेस्ट देत आहेत, म्हणजे त्यांना काय भेटतंय? एक्सटर्नल फीडबॅक. आलं तुम्हाला लक्षात? हा कॉम्बिनेशन, हे सगळ्या गोष्टी जुळून येणं हे रेअर आहे. मग तुम्ही या लेवलला जाणार, आणि इथं कॉम्पिटिशन, मग तुमची जी खरी कॉम्पिटिशन असणार, ऑल इंडिया लेवलला पण जर तुम्ही बघितली, तर 5,000 ते 10,000 लोक असतील, ज्यामधनं तुम्हाला 1000 मध्ये यायचंय. सो युअर रिअल कॉम्पिटिशन इज ओनली 5,000, 10,000 पीपल. बाकी हे सगळे लोक जे ह्यांना काय म्हणतो मी? दीज आर ऍस्पिरंट्स. हे हौशी नवशी गौशी आहेत, म्हणजे करायचंय, जॉब करता करता पण मला करायचं आहे. आलं तुम्हाला लक्षात? आता ह्यांनी जॉब करता करता केलं ट्राय, किती जमलं बाळा तुला? आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे जे प्रोफेशनल आहेत आणि ह्यांना एक्सपिरियन्स आहेत, तर ह्याला मी काय म्हणतो? दीज आर प्रोफेशनल्स. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मित्रांनो? एकच अट आहे, एकच अट. जर तुम्हाला ही एक्झाम क्लिअर करायची, इफ यू वॉन्ट टू क्लिअर दिस एक्झाम, देर इज ओनली वन कंडिशन, अँड दॅट कंडिशन इज यू नीड टू बिकम प्रोफेशनल ऍस्पिरंट्स and not only remain aspirants. Why I'm telling you professional aspirants? Because most of you have done your graduation. I know he has also done the job.
इफ यू आर डुईंग जॉब करंटली, आता तुम्ही असं स्टुडंटच्या मेंटॅलिटीमधनं बाहेर या. तुम्ही कुठल्या मेंटॅलिटीमध्ये जावा की मी जॉब करतोय किंवा करतेय. जॉब जर तुम्ही करत असला असता तर तुम्हाला काय करायला लागलं असतं, तुम्हाला 55 टाइम असला असता, तुम्हाला रोजचे टार्गेट असले असते. जर तुम्ही टार्गेट मीट केले नाही तर त्याचे रिपरकशन असतात. तुम्ही विद्यार्थी म्हणून जर या कॅम्पसमध्ये पाय ठेवला असा की मी अजून विद्यार्थी आहे, तुमचा रिझल्ट येणार नाही. तुमचं पूर्ण विचार कसा असला पाहिजे आजपासून, आय एम अ प्रोफेशनल. मी जॉब करत नाहीये पण हा माझा जॉब आहे आता. प्रोफेशनलला काय असतो, टाइम. प्रोफेशनलला काय असतं, टार्गेट्स. आलं तुम्हाला लक्षात. आणि मित्रांनो, प्रोफेशनल असा असतो ना, एक ऍथलीट पण डोक्यात ठेवा मित्रांनो, आज युपीएससी पास करण्यासाठी, स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी, कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास करण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नाहीये. तुमची हेल्थ, इथं काय लिहिलेलं आहे मी, हेल्थ. ह्या हेल्थसाठी पण मी आज बोलणार आहे. किती तास झोपताय, तुम्ही कुठला आहार घेताय, तुमचे कॅलरीज किती कंट्रोलमध्ये आहेत, तुमचं रोज एक्सरसाइज आहे का, तुमचं रोज ध्यान आहे का, तुम्ही फिजिकली, मेंटली आणि स्पिरिच्युअली किती स्ट्रॉंग आहात. कारण की या एक्झाम मध्ये काय आहे, सगळ्यात जास्ती लोक कशामुळे फेल होतात, प्रेशर वाढतं. आणि त्या प्रेशरमध्ये आपण जर कुठं अध्यात्म आपल्याकडे असेल, जर स्पिरिच्युअलिटी आपल्याकडे असेल, आपल्याला पकडून ठेवतं ते. आपण स्थिर राहतो, आपला बिलीफ राहतो की येस, डेस्टिनी आहे माझ्यासाठी. आलं तुम्हाला लक्षात. हे एकदम प्रॅक्टिकल गोष्टी बोलतोय, काही आदर्शवादी बोलत नाहीये. आलं तुम्हाला लक्षात. तर या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला काय करायचंय, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला कॉम्बिनेशन जुळवायचंय. जर तुमचं कॉम्बिनेशन जुडलं तर तुम्ही काय आहेत, तुम्ही प्रोफेशनल ऍस्पिरंट झाला. नाहीतर तुम्ही कुठे आहे, या पिरामिडमध्ये इथे. आता तुम्ही पहिल्याच दिवशी, पहिल्याच 5-10 मिनिटात तुम्हाला मी क्लॅरिटी दिलेली आहे की तुमचा गोल काय असला पाहिजे, इथं आलं पाहिजे. इथं आल्याने काय होतंय, ही एक्झाम इमोशनल नाही. ही एक्झामला आपण इमोशनल बनवायचं नाही. माझं स्ट्रगल, माझी तब्येत ठीक नाहीये, माझी घरची आर्थिक परिस्थिती अशी आहे, मला हेल्थ प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना आहे. इथं मला कोणी पण एक जण सांगा की तो 100% फिट आहे, काही ना काहीतरी प्रॉब्लेम असणार, हेल्थचा असणार, काही ना काहीतरी असणार. घरनं पण काहीतरी प्रॉब्लेम असेल, कोणाला आर्थिक प्रॉब्लेम आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे. इथं प्रॉब्लेम आपण डिस्कस करायला आलो नाही. आपण कधी प्रॉब्लेम डिस्कस करू, तुम्ही पास झाला ना, तुमच्याकडे पिक्चर बनवू, तिथं ते प्रॉब्लेम दाखवू आपण की एवढे सगळे प्रॉब्लेम असून मी पास झालो, 12th फेल. काय दाखवलंय, प्रॉब्लेम दाखवलाय ना. आलं तुम्हाला लक्षात. ते आता नाही करायचं. ते पिक्चर बघून काय करतो आपण, आपले स्ट्रगलचा विचार घेतो, डोक्यात घेतो. रुथलेस आहे एक्झाम. एक्झामचं एक सिंपल आहे, सिंपल. ही एक्झामची लेवल आहे, आपली लेवल आता ही आहे. आपण जर हळूहळू आपली लेवल वाढून या लेवलला नाही पोहोचलो, आपण एक्झाम पास करणार नाही. कारण की एक्झाम आपल्यासाठी खाली येणार आहे का. बी व्हेरी प्रोफेशनल, बी व्हेरी रॅशनल. मला इंग्लिश येत नाही, मला इंग्लिश शिकायला लागणार. मला मॅथ्स येत नाही, मला मॅथ्स शिकायला लागणार. मला सायन्स येत नाही, मला सायन्स शिकायला लागणार. हिस्ट्री येत नाही, शिकायला लागणार. इथं आपण शिकायला आलेलो आहोत. तुमचे जुने न्यूनगंड, तुमचे जुने इन्फिरिटी कॉम्प्लेक्स साईडला ठेवा. आत्तापर्यंत इंग्लिश येत नाही, कोणाकोणाला असं वाटतं माझं इंग्लिश वीक आहे, हातवरती करा बरं. कोणाकोणाला वाटतं माझं इंग्लिश वीक आहे. व्हेरी गुड. इट इज द फर्स्ट स्टेप that you are agreeing, you are accepting that your English needs to be worked upon. आत्तापर्यंत तुमचं इंग्लिश वीक आहे कारण की तुम्ही त्याच्यावरती जेवढी पाहिजे तेवढी मेहनत घेतली नाहीये. आत्ताचे जे महिने आहेत, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, हे 3 महिने म्हणजे 100 दिवस जे आहेत, या 100 दिवसामध्ये मी जेव्हा एनसीईआरटीचे लेक्चर्स घेणार, आपलं पहिलं प्राधान्य कशावरती असलं पाहिजे, इंग्लिश डेव्हलप करा. आलं तुम्हाला लक्षात. माझं तुम्हाला आता मी मराठीत बोलतोय, कसं वाटतं मराठी, कळते का मराठी ऍटलिस्ट. आलं तुम्हाला लक्षात. माझी मदर टंग मराठी नाही. आलं लक्षात. आणि मी युपीएससी मध्ये माझ्या पहिल्या 2 अटेम्प्टला, मुख्य परीक्षेला कंपल्सरी मराठी पेपर फेल झालोय. मग मला काय करायला लागलं, मला काम करायला लागलं त्याच्यावरती. आलं तुम्हाला लक्षात. काय करावं लागलं, काम करावं लागलं. आज मी सोशोलॉजी हे मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. आलं तुम्हाला लक्षात. एमपीएससी ला पण मी शिकवलं मराठी माध्यमात. म्हणजे काय करायचंय बघा, हे लँग्वेज आहे, हे काहीतरी शिकायचंय, ह्याला फक्त काय लागणार आहे, वेळ लागणार आहे आणि एफर्ट लागणार आहे. इंग्लिश इज द वर्ल्ड्स इझिएस्ट लँग्वेज, दॅट इज वाय इट इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. सिंपल. So English is a very easy language. It is just that you have not put in efforts up till now. So now you make a very conscious choice की माझं 100 दिवसाचं पहिलं टार्गेट असेल. दुसरं टार्गेट काय आहे, एनसीईआरटी, किंवा मला समजून घ्यायचे, कन्सेप्ट समजायचे. पहिलं टार्गेट काय असलं पाहिजे, इंग्लिश. आणि ज्यांना असं वाटतंय की माझं इंग्लिश खूप चांगलं आहे, ते डेंजर झोन मध्ये आहेत.
कारण की युपीएससीला शब्दकोश वेगळा लागतो. काय लागतो? वेगळा शब्दकोश लागतो. तो शब्दकोश आपण पकडला पाहिजे. ती सगळी वोकॅबलरी आपण पकडली पाहिजे. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणून एनसीईआरटीचे जेव्हा आपण लेक्चर्स घेणार आहोत मित्रांनो, रोज आन्सर रायटिंग करणार आहे. काय करणार आहे आपण? एव्हरी डे आन्सर रायटिंग. आणि माझं काम काय आहे? मी तुम्हाला सांगणार, डायरेक्शन दाखवणार, तुम्ही ते केलं पाहिजे. आपण आता ग्रुप फॉर्म करणार. ग्रुप फॉर्म केल्यानंतर रोजचं त्याच्यामध्ये लेक्चर्स होणार. लेक्चर झाल्यानंतर रोजची असाइनमेंट होणार. असाइनमेंट झाल्यानंतर सगळ्यांनी आपण जो टाइम दिलेला असतो त्या टाइम मध्ये तिथं असाइनमेंट म्हणजे आन्सर रायटिंगचं असाइनमेंट प्रॉपरली स्कॅन करून टाकायचं. आलं तुम्हाला लक्षात? त्याने काय राहते? अकाउंटेबिलिटी राहते. मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही कोण आहेत? प्रोफेशनल आहात. तुम्हाला म्हणले 10 वाजतापर्यंत करायचं, तर तुम्हाला तो टार्गेट आहे, तो तुम्हाला करायलाच लागणार. आणि काय होणार? जेव्हा मी टाकणार, माझी शरम संपून जाणार. आपण कसं वाटतं? भीती वाटते ना आपल्याला, मी कसं दिलं, ती कशी लिहिती, हसतील लोक. अरे मित्रांनो, तुम्ही जर आत्ता या वर्गामध्ये एक दुसऱ्यापासून लपवताय, जेवढं लपाल तेवढं ग्रोथ कमी होणार. बरोबर आहे का नाही? झाडाला जर लपवलं तर त्याला काय भेटणार नाही? ऊन भेटणार नाही. ऊन भेटलं नाही तर ते ग्रोथ होतीये का? नाही. खुले मैदान में आ जाओ, जो है इधर ही है. आलं तुम्हाला लक्षात? तुम्हाला एक्झाम्पल देतो, ह्याला माहिती असेल. बाळा तुझं नाव काय? केवल. केवलला विचारा, कारण की त्यांनी बॅच, जुन्या बॅचला बरोबर पण लेक्चर्स केलेले आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देतो, आता आपली जी विजय बॅच चाललेली आहे युपीएससीची, त्यामध्ये कॉम्पिटिशन लेवल बघा तुम्ही काय लेवलची. मी पॉलिटिक्सचं डिस्कशन घेतलं, पेपर झाला आता संडेला. पॉलिटिक्सचं डिस्कशन घेतलं. जो टॉपर आहे, टॉपर, 100 प्रश्न असतात ना आपल्या पेपरला. टॉपरला केवळ बघितलं का रिझल्ट? तू रिझल्ट बघितला का? त्यामध्ये टॉपरला किती करेक्ट आहेत? किती प्रश्न करेक्ट आहेत 100 मधनं? बघितलं का तू? काय 80च्या वरती प्रश्न करेक्ट आहेत. 100 मधनं किती करेक्ट आहेत? 80 क्वेश्चन्स आर करेक्ट आणि इट वॉज अ डिफिकल्ट पेपर. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे हे कशामुळे झालं? ज्या बरोबर वरती जो क्लास आहे चेतना वर्ग, तिथं सकाळी 7 वाजता ते रात्री 10:30 वाजतापर्यंत एकत्र अभ्यास करतात. जे लेक्चर होतंय आज, समजा आता त्यांचं एन्व्हायरमेंटल लेक्चर, या एन्व्हायरमेंट वरती लगेच उद्या त्यांना 2:30 ला टेस्ट असते. एव्हरी डे दे गिव्ह द टेस्ट. एव्हरी डे त्यांची रँकिंग लागते. एकत्र अभ्यास करतात, एक दुसऱ्याला मोटिवेट करतात. हा हा काय फॅक्टर आहे? इकोसिस्टम. तुम्ही युसेन बोल्टचं नाव ऐकलं असेल, ऐकलंय ना? युसेन बोल्ट काय म्हणला? मी जर एकटा पळालो असतो तर मी कधी विश्व रेकॉर्ड तोडला नसता. माझ्या मागे सगळे धावतायत म्हणून मी अजून जोरात धावतोय. मग तुम्ही आज एक कॉम्पिटिशन, एक ग्रुप बनवायचा की आपण एक दुसऱ्याला मदत करणार. आणि इथं बिलकुल लपनछपन करायचं नाही. लपनछपन केलं की तुम्ही तुमची ग्रोथ थांबवता, हे लक्षात ठेवायचं. इथं रिसोर्सेस शेअर करायचे, हे नोट चांगले आहेत, हे वाच, हे कळालं का, डिस्कशन करायचं. अरे अंडरस्टँड? आन्सर रायटिंगला एक दुसऱ्याला मदत करायची. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला लागणार. युपीएससी असं पास होत नाही, स्पर्धा परीक्षा असं पास होत नाही. तुम्हाला कसं करायला लागणार? यू विल हॅव टू हंट इन पॅक्स. बरोबर आहे का नाही? प्रॉपर प्लॅनिंगनी तुम्हाला हंटिंग करायचंय. जर तुम्ही या ग्रुपमधले जे लोक आहेत, तुम्ही जर बेस्ट फ्रेंड नाही झाले तर तुम्ही पास होऊ नाही शकणार. तिथं खरं तुम्ही एकदा आहे ना त्या वर्गात बघा, अर्धा तास, 1 तास तुम्ही तिथं स्पेंड करा. तिथं काय लेवलचं ते अभ्यास करतात, त्यांचं ग्रुपमध्ये कसं डिस्कशन आहेत, चहा प्यायला एकत्र गेले तर काय डिस्कस करतात. आलं तुम्हाला लक्षात? एक दुसऱ्याला कसं मोटिवेट करतात. आणि त्यामुळं पूर्ण लेवल सगळ्यांची वाढून जाते. आलं तुम्हाला लक्षात? आपलं आत्ता काय आहे? मी तुम्हाला एंड रिझल्ट दाखवतोय. आत्ता आपलं वॉर्मअप आहे. पण या वॉर्मअप मध्ये आत्ता पहिली प्रायोरिटी काय आपली सगळ्यांची? इंग्लिश. व्हॉट इज द फर्स्ट प्रायोरिटी? इंग्लिश. इंग्लिश जर तुम्हाला आलं, प्रश्न कळेल. प्रश्न न कळल्यामुळे लोक फेल होतात, कारण की इंग्लिशच कळलं नाही मला. म्हणजे पहिली प्रायोरिटी काय आहे? इंग्लिश. आलं तुम्हाला लक्षात? फर्स्ट प्रायोरिटी इज इंग्लिश. प्रश्न तुम्हाला कळण्यासाठी इंग्लिश आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, इंग्लिश जर चांगलं आलं, सीसॅट तुम्ही पॅरेग्राफ वाचू शकता. सीसॅट मध्ये पोरं फेल होत आहेत. आलं तुम्हाला लक्षात? तिसरी गोष्ट, इंग्लिश जर चांगलं असेल, आन्सर रायटिंग सुधरेल. चौथी गोष्ट, इंग्लिश जर चांगलं असेल, कन्सेप्ट कळतील. इंग्लिश जर चांगलं असेल, इंटरव्ह्यू मध्ये फायदा होईल. विदाऊट इंग्लिश चांगलं, तुमचे अडथळे वाढतील. कोण मराठी मीडियम मध्ये येणार इथं? कोणी आहे का जो मराठी मीडियम मध्ये येणार आहे परीक्षा? कोणीच नाही. एव्हरीबडी इज गोइंग टू गिव्ह इन इंग्लिश. सो नाउ आवर रिस्पॉन्सिबिलिटी इज वी हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग इन इंग्लिश. अँड remember one thing, for everybody English is going to be new thing because these all words are going to be new.
राईट. जसं जमतं तसं लिहायला चालू करा. 100 दिवस जर तुम्ही रोज लिहिलं 2-2, 3-3 प्रश्न, नो फोर्स ऑन दिस अर्थ कॅन स्टॉप यू फ्रॉम क्लिअरिंग UPSC एक्झाम. रोज लिहायचं. आलं तुम्हाला लक्षात. आणि आत्ता स्वतःला जज नाही करायचं. जज कधी करा? 100 दिवस झाल्यानंतर जज करा. त्या दिवशी काय करा? पहिल्या दिवशीचं उत्तर आणि 100व्या दिवशीचं उत्तर असं दोन्ही असे शेजारी शेजारी ठेवा. मग तुम्ही काय पाप आणि किती पुण्य केलेलं आहे ते तुम्हाला कळून जाईल. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? आणि एक नेहमी लक्षात ठेवा, लेक्चरला तुम्ही बसताय तर असं बिलकुल बसायचं नाही. जे जे महत्वाचे पॉईंट वाटतायत ते लिहित चला. लिहित चला जे जे महत्वाचे पॉईंट वाटतात. का? कारण की एकदा हे लेक्चर झालं की तुम्ही ते रिवाईज करू शकता. काय करू शकता तुम्ही? रिवाईज करू शकता. नाही तर काय होईल? हे सगळं प्रवचन होईल. संध्याकाळचा वेळ झाला, कीर्तनचा वेळ झाला, राईट, दाढीवाले बाबा आले, प्रवचन केलं, बरोबर आहे का नाही? हरी हरी जाऊन द्या घरी. आलं का नाही लक्षात? तसं नाही करायचं आपल्याला. ह्याच्यामधनं काहीतरी आपल्याला काय झालं पाहिजे? ह्याच्यामधनं आपल्याला काहीतरी रिझल्ट आला पाहिजे. यू शुड गेट समथिंग आउट ऑफ दिस. अदरवाइज देर इज नो यूज. अँड यू आर ब्लेस्ड पीपल. वाय? बिकॉज यू स्टार्टिंग इन February. The entire class is going to get filled. And we'll have to move to the upper class. ते कधी होईल? मे जून मध्ये होईल. आर यू अंडरस्टँडिंग दिस? कारण की सगळे हळूहळू लेट उठतील. पण तुम्ही तुमचा फायदा करून घ्या. मोटिवेशन हाय ठेवा. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता मी किती तुम्हाला सांगायचं. एक नेहमी हा जो शब्द आहे ना, मोटिवेशन, 2 शब्द आहेत बघा. इंग्लिश कोणाचं चांगलं आहे? ज्यांनी हात वरती केला नाही इंग्लिश वाईट आहे, त्याचं इंग्लिश चांगलं आहे असं पकडू आपण. कोणी हात वरती केला नव्हता? कोणी हात वरती केला? आता मला तुम्ही सांगायचं, तुम्ही दोघांमधलं कोणीतरी सांगायचं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द वर्ड इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन? हात वरती करून सांगायचं. हा, बरोबर. कसं बी सांग. हा, Something is स्वतःहून करतो आपण. It's not came from anyone, but inspiration inspired from someone, like some people. एक लक्षात ठेवा, मोटिवेशन दिस वर्ड वॉज इंट्रोड्युस्ड आफ्टर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन हॅपन्ड इन 1750s. बरोबर आहे का? जो कामगार आहे तो जाऊन फॅक्टरीमध्ये काम करतोय, ते काम एवढं बोरिंग आहे, रोज जाऊन मला काय करायचंय, समजा पाना घ्यायचा आहे आणि ते टायर फिक्स करायचं, असेंब्ली लाईन आहे, मला रोज तेच बोरिंग काम करायचंय. मग तुम्हाला काय लागणार? बाह्य शक्ती लागणार, एक्सटर्नल फोर्स लागणार, हु इज गोइंग टू पुश यू टू डू दॅट वर्क. दॅट इज मोटिवेशन. सो वेन यू आर वर्किंग फॉर समबडी एल्स, यू रिक्वायर व्हॉट? मोटिवेशन. बट इफ यू आर वर्किंग फॉर युअर सेल्फ, यू शुड बी इन्स्पायर्ड फ्रॉम इंटरनल. आतनं तुमचं ते इन्स्पिरेशन आलं पाहिजे. तुम्ही UPSC कोणासाठी करताय? आईनी सांगितलं? बाबांनी सांगितलं? कोणी सांगितलं? मग तुम्ही कोणासाठी करताय? तुम्ही कोणासाठी सांगितलं? तुला गर्लफ्रेंडनी सांगितलं? मग बॉयफ्रेंड? मग हा, स्वतःसाठी करताय ना. मग तुम्हाला मोटिवेशनची गरज आहे का? मग तुम्ही एकही जर क्षण वेस्ट केला, तुम्ही स्वतःसाठी काय करताय? पाप करून घेताय. यू आर चिटिंग युअर सेल्फ. यू आर नॉट डुईंग. एक लक्षात घ्या, तुम्ही UPSC माझ्यासाठी करतच नाहीये. मी जे टार्गेट देणार आहे तुम्ही नाही फॉलो केले, काही घेणं देणं नाहीये. ही शाळा नाहीये. आलं तुम्हाला? इथं मी टेस्ट घेणार आहे, इथं कोणी सुपरवायझर पण नसणार आहे, काय घेणं देणं नाहीये. तुम्ही कॉपी केली तुमचं नुकसान आहे. तुम्हाला डिग्री देणार आहे? तुम्हाला डिग्री देणार आहे कोणाला? तुम्हाला जॉब देणार आहे? तुला पैसे देणार आहे? बरं, तुला काय वेगळं देणार आहे? काहीच नाही. इथं सगळे तुम्ही कोणासाठी आहात? कोणासाठी आलेले ते सगळे? तुम्ही स्वतःसाठी. मग तुमचं काम आहे, मी जर माझी एनर्जी कमी लावत असेल, एक लक्षात घ्या, टीचरला मजा कधी येते? जेव्हा स्टुडंट त्याला चॅलेंज केलं पाहिजे. सर हे झालंय, सर अजून प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, अजून शिकवा सर, अजून काहीतरी मला सांगा. मी इथून इथं रोज सांगणार, तुम्ही काहीच करून नाही आले तर माझं मोटिवेशन कसं राहणार? झिरो. कारण की मला मजा येत नाही ना ते काम करायला. मला इन्स्पायर करा तुम्ही. सर अजून काहीतरी सांगा, अजून शिकायचंय, सर हे वाचून झालं, अजून काहीतरी सांगा वाचायला, अजून पुस्तक सांगा. तुम्ही जर मला चॅलेंज केलं तर अजून मला मजा येईल तुम्हाला शिकवण्यासाठी. अजून आय कॅन शेअर यू नॉलेज. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन यू, व्हॉट काइंड ऑफ ऑडियन्स यू आर. कळते का तुम्हाला सगळ्यांना? हे समजतंय का? येस ऑर नो एव्हरीबडी? राईट. सो व्हॉट इज युअर एम in the next 100 years? English. 100 days English. And what is your aim? You need to become a professional aspirant. For becoming a professional aspirant, you need combination of all these things. तुमच्यामध्ये कुठली कुठली क्वालिटी पाहिजे? तुम्ही सिन्सिअर पाहिजेलच. तुम्ही काय पाहिजे? तुमच्याकडे स्ट्रॅटेजी पाहिजे. सिन्सिअर काय असतो? तर आपण म्हणू शकतो की बाबा जो एक गधा है वो भी सिंसियर है, काम कर रहा है, बट उसका स्ट्रैटेजी है क्या? दिमाग है क्या? नहीं. उसके प्रॉपर स्ट्रैटेजी चाहिए. कब क्या करना है,
आर यू अंडरस्टँडिंग? दॅट इज वेअर आर रोल इज गोइंग टू कम. तुम्ही काय पाहिलं ठेवलं पाहिजे? कन्सिस्टन्सी. आणि कन्सिस्टन्सी कोण ठेवू शकतं? जो मेंटली फिट आहे, जो फिजिकली फिट आहे. आज मी लईच पावभाजी खाल्ली, मग उद्या जुलाब होणार. मग जुलाब झाला मला, 2-3 दिवस बिघडले. सर तब्येत ठीक नाही. तब्येत ठीक नाही कारण की तुमचे चॉईसेस रॉंग आहेत. युअर एंटायर लाईफ इज ऑल अबाउट युअर चॉईसेस. आलं तुम्हाला लक्षात? तुम्ही आज आले नाही क्लासला, तो तुमची चॉईस आहे. तुम्ही जर लवकर उठला नाही, ती तुमची चॉईस आहे. इट इज ऑल चॉईसेस विच इज गोइंग टू मेक ऑर ब्रेक युअर लाईफ. आलं तुम्हाला लक्षात? आणि एमपीएससीची सुवर्ण संधी आहे जी 2027 ला देणार आहे अटेम्प्ट. आलं तुम्हाला लक्षात? पहिले 2-3 वर्षामध्ये कसं असतो? गोंधळ, केऑस. आणि फेमस डायलॉग तुम्ही ऐकलंच असेल, किओस इज लॅडर. काय ऐकलं असेल तुम्ही? किओस इज लॅडर. जेवढा गोंधळ आहे, जेव्हा स्थिर असतं वातावरण, तेव्हा सगळं सेट असतं. कोण जिंकणार, कोण नाही जिंकणार. 2-3 वर्षापासून, 4 वर्षापासून जे सगळे हे असणार ऍस्पिरंट, त्यांना सगळी सिस्टम माहिती असणार. आता सिस्टम कोणाला माहित नाही, म्हणून कोण जिंकल ते कोणाला सांगता येत नाही. त्याचा फायदा घ्यायचा आपला, सुवर्ण संधी. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? राईट. सो हे पाहिजे. पुढं काय पाहिजे तुम्हाला? नेहमी बघा, एक लक्षात घ्या. तुम्ही पैसे भरलेत नाही तर आलेत, तुम्ही केवळ पैसे भरले का बाळा? बरोबर आहे का नाही? पैसे भरले त्याचा फायदा करून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला काय अडी अडचणी आल्या, काय प्रश्न आल्या, लगेच जायचं फॅकल्टीला क्लिअर करून घ्यायचं. आलं तुम्हाला लक्षात? तुम्ही ट्रायल एरर करत बसला, तुम्हाला वेळ जाणार आहे. इट इज ऑल अबाउट टाइम इयर. तुम्ही फॅकल्टीकडे गेला नाही, एक्सपर्टकडे गेला नाही, 4 मित्रांना विचारलं जे ऑलरेडी फेल झालेले आहेत, तुम्ही काय केला? ट्रायल एंड एरर. तुमचं काय गेला याच्यात? वेळ गेला. वेळाचा खेळ आहे सगळा. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? तुमच्याकडे काय नाहीये? वेळ नाहीये. आणि नेहमी लक्षात ठेवा, युपीएससी प्रिपरेशन मध्ये, सिव्हिल सर्व्हिस प्रिपरेशन मध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही तुमचे निर्णय वेळेच्या अँगलनी घ्या. लोक काय करतात? पैसे वाचवतात. नाही मी ते पुस्तक घेणार नाही, नाही मी तो क्लास लावणार नाही. मूर्ख आहेत, मूर्ख आहेत. बरोबर आहे का नाही? तुम्ही आज जर इथं नसला, जॉब केला, पैसे कमवू शकतो ना? पैसे कधी पण परत येतील. पण तुम्ही पहिलं प्राधान्य कशाला द्या? वेळ. माझा वेळ कसा वाचेल? बी प्रॅक्टिकल. आपल्या आदर्शवादी राहायचं नाही. पुणे मॉडेल काय आहे? आदर्शवाद मॉडेल आहे. सगळं स्वतः करणार, मोठे मोठे ग्रंथ वाचणार. गरज असेल तर करा. तुम्ही इथे कशाला आलेले आहेत? साधू संत आदर्शवादी बनण्यासाठी आलेले आहेत का? काय बनायला आलेत? ऑफिसर. म्हणून काय राहावा? प्रॅक्टिकल. जिथं जे बेस्ट भेटतंय ते घ्या, लगेच अभ्यास करा, पुस्तक घ्या, टेस्ट सिरीज घ्या, जे भेटते ते घ्या. जिथं तुम्हाला फायदा आहे ते घ्या. पास व्हा एक्झाम. पास झाल्यानंतर काय आदर्शवाद दाखवायचं दाखवा. बी प्रॅक्टिकल. तुम्हाला मी आवडत नसेल, मला शिव्या द्या, पण माझी गरज असेल, सर एवढं करू ना सर, प्लीज काम करा. काम झालं पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? तुम्ही काय झाले पाहिजे? पास झाले पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? त्यासाठी तुम्ही इथं आलेले आहेत. बाकी सगळं नॉनसेन्स साईडला ठेवा. इमोशनल ड्रामा बिमा सगळं साईडला ठेवा. लक्षात आलं का तुम्हाला? क्लिअर? राईट. इकोसिस्टम ऑलरेडी मी तुम्हाला बोललेलो आहे. हेल्थ, फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल. म्हणून आपण उपासनाने चालू केलं. आलं तुम्हाला लक्षात? उपासनाचं काय कारण आहे? आता पाठ करून यायचं तुम्ही उद्या उपासना. थोड्या दिवसानंतर तुम्ही स्वतः उपासना म्हणायची आहे. उपासनाचं काय कारण आहे? की तुम्ही जे काय बाहेरच्या जगातून आलेले आहेत ते सगळं विसरून जावा. तुम्ही इथं आलेत, आता फक्त क्लास पाहिजे. म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये फरक आहे बघा. आता तुम्ही ऑनलाईन मध्ये अटेंड केलं असतं, 100% तुमच्या हातात मोबाईल आला असता का नाही? आज तुम्ही माझ्या समोर इथं आहेत, कोणाला थोडं पण विचारत होत आहे का कुणी? पूर्ण काय करतोय तो? ऍब्झॉर्ब करतोय. पूर्ण ऍब्झॉर्ब करतोय. आलं तुम्हाला लक्षात? तर हा लय मोठा फरक आहे. म्हणून तुमच्या लेझीनेसमुळं आज जाऊन दे ऑनलाईनच करते, लर्निंग आउटकम कमी झालं. ऑनलाईनला जबरदस्त लेवलचं कॉन्सन्ट्रेशन, ऑनलाईनला जबरदस्त लेवलचं डेडिकेशन लागतं. तेवढं दाखवणं नेहमी सगळ्यांना शक्य होत नाही. म्हणून लर्निंग आउटकम नेहमी कुठं चांगला राहणार आहे? ऑफलाईन. ऑफलाईनला दुसरा तुम्हाला फायदा काय? इकोसिस्टम. इथं तुम्ही बसून एकत्र अभ्यास करणार आहे. आज मला कंटाळा आला अभ्यास करायचा, मला थोडं आज जरा हे वाटतंय, पण हा शेजारचा अभ्यास करतोय, मला बूस्ट भेटणार का नाही भेटणार? मी करत नाही तर हा करतोय ना भाऊ. आणि लगेच मार्क, उद्या मार्कवरती फरक पडणार. करणार का नाही करणार अभ्यास? आलं का लक्षात तुम्हाला? क्लिअर आहे? तुम्हाला वाटतंय ना? बघा मी तुम्हाला हे दाखवतो. आता या टेलिग्राम कुठलंही मला इथं माहित नाही. मी तुम्हाला काय करतो, आपली जी विजय बॅच आहे
राईट. आजचा रिझल्ट दाखवतो. आजचा रिझल्ट पण आला असेल, बरोबर आहे. उद्या कालचं तर आहे रिझल्ट. हे बघा, मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो. आणि त्यामध्ये कुठला रिझल्ट दाखवतो सगळ्यात महत्वाचं, विजयमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला पॉलिटी जो खूप डिफिकल्ट म्हणजे डिफिकल्ट पेपर होता, त्याचं पण मी तुम्हाला काय दाखवतो, रिझल्ट दाखवतो. तुम्ही फक्त बघा, पोरांना मार्क बघा. राईट. that should be your aim, that should be your motivation, that should be की if these people are doing, I can also do this. आता बघा 16 तारखेचा रिझल्ट आहे, म्हणजे कालचा रिझल्ट आहे, बरोबर आहे. 50 मार्काचे डेली टेस्ट असतात. कुठला होता? पॉलिटी आणि सीसॅट. कारण की सॅटर्डे पर्यंत पॉलिटीचे लेक्चर चालले, म्हणून काल मंडे होता, म्हणून तिथं कुठलं विचारलेलं आहे डेलीमध्ये, तर पॉलिटी विचारलेलं आहे. किती प्रश्न असतात? टोटल 50 प्रश्न. पहिला जो आलेला आहे, विचार करा मित्र, ह्याच्यामध्ये पॉलिटीचे 40 प्रश्न असतील, सीसॅटचे 10 प्रश्न असतील. आलं तुम्हाला लक्षात? पहिला जो आलेला आहे विद्यार्थी, त्याला 50 मधनं किती करेक्ट आहेत बघा. आणि हे टफ पेपर्स आहेत. किती रॉंग आहेत त्याला? 2 त्यांनी सोडलेले आहेत. आणि तसे किती लोक आहेत बघा, इथपर्यंत बघा. हिला हिला किती करेक्ट आहेत? 36 36. आता तेच तुम्ही बघा, संडेची जी फुल लेंथ टेस्ट होती ना, हे बघा, ही 6वी टेस्ट होती आपली, संडेची फुल लेंथ टेस्ट. हे बघा, आता त्याच्यामध्ये 100 मधनं किती करेक्ट आहेत बघा. कुठली टेस्ट ही? 100 क्वेश्चन मधनं 84 क्वेश्चन आर करेक्ट. दिस इज द लेवल यू वॉन्ट टू रीच. इकोसिस्टम, कॉम्पिटिशन, हेल्थ, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, स्पिरिच्युअल हेल्थ, तर हे पॉसिबल होतं. खुशीला बघा, लगेच सेकंडला 73 74. पासिंग कोण करणार आहे? राईट. पास कोण होणार आहे? आता जर आपण कट ऑफ बघितला युपीएससीचा, राईट, तर साधारण इथपर्यंत तरी पास होतील हे पोरं. म्हणजे टॉप 10 वाले तर 100% पास होतील. मग तुमचं काम काय आहे? जेव्हा पुढच्या वर्षी टेस्ट चालू होतील, रिअल गेम चालू होईल, मेन्सचे, प्रिलिम्सचे, तुम्ही टॉप 10 मध्ये पाहिजे, तुम्ही टॉप 15 मध्ये पाहिजे, तुम्हाला चान्स वाढतोय पास होण्याचा. 100% पास होतोय तुम्ही, आणि ही कन्सिस्टन्सी दाखवली पाहिजे. आता आपण बघितलं सेक्शनल टेस्ट मध्ये हर्ष नंबर 1 होता, इथं आहे बघा, परत 3rd नंबरला तोच. कन्सिस्टन्सी बघा. आणि हे असले पोर आहेत ना, आता हर्ष, राईट, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो सीए झालेला आहे. सीए करून युपीएससी करतो, विचार करा. आलं तुम्हाला लक्षात? असे पोर आहेत. मग ह्यांच्यावर आपण जेव्हा राहणार, मोटिवेशन येणार का नाही येणार सांगा बरं. हा इकोसिस्टमची मजा आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. खुशी राजपुरोहित कुठनं आलेली आहे? कर्नाटकावरनं आलेली आहे. आपल्या सगळ्यांना हे माहिती असणार आहे 100%. आपलं जे तिथं हम्पी आहे, हम्पी शेजारी बेल्लारी डिस्ट्रिक्ट आहे, तिकडनं आलेली आहे ती मुलगी. एवढं जबरदस्त अभ्यास करते. राईट. आदित्य मागचीच मेन्स दिलेली आहे, रोज परत मेन्स दिल्यानंतर काय झालं? फेल झाला. मोटिवेशन कमी आहे, पण सगळ्यांवर अभ्यास करायचा, रोज रिझल्ट येणार आहे. जर अभ्यास कमी झाला, रिझल्ट बिघडणार. मेन्स दिलेली मागच्या वर्षी. हर्ष तुम्हाला सांगितलं, योगीराज, जान्हवी, हे बघा, सगळे एकदम परफॉर्मर्स आहेत. आणि मी सांगतो पुढचे 10 पण परफॉर्मर्स आहेत. असं तुमचं झालं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? राईट. सो मी तुम्हाला फक्त नाही सांगत आहे, दिस हॅज बीन टेस्टेड, दिस हॅज बीन प्रूव्हन. इट इज जस्ट दॅट तुम्ही किती हंग्री आहात आतमधनं, की स्वतःसाठी, कोणासाठी दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी. आलं तुम्हाला लक्षात? सो इफ यू गेट ऑल दिस कॉम्बिनेशन राईट, यू गेट एक्सटर्नल फीडबॅक ऑल्सो, यू रीच हिअर. दिस इज अ रिअल कॉम्पिटिशन. म्हणजे ती पूर्ण जी शीट असेल 100 लोकांची, त्यामध्ये रिअल कॉम्पिटिशन कुठे आहे? पहिले 10-15 लोकांमध्ये. बाकीचे तर मग ते सिरियसली करतच नाही, हौशी नवशी गौशी. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. तर हे आपल्याला समजून घ्यायचंय. चला आता आपण काय करूयात? राईट. सो कॅन वी डू इट? ह्याच्यावरती तुम्हाला झालं, सगळ्यांना हे तरी माहितीच असणार आहे. एव्हरीबडी नोज दिस का नाही माहिती अजून आपल्याला? प्रिलिम्स, राईट, एव्हरीबडी नोज प्रिलिम्स. ऑब्जेक्टिव्ह, एमसीक्यू 2 पेपर आहेत. राईट. सीसॅट पण पेपर आहे. किती लागतं सीसॅट मध्ये पास होण्यासाठी? ऑनलाईन स्टुडंट, हाऊ मेनी मार्क्स डू यू रिक्वायर इन सीसॅट? येस. सुहानी, अनोखी, चंदन, दिव्या, कुणाल, मोहित, राईट, ऐश्वर्या, हाऊ मेनी मार्क्स सीसॅट मध्ये? 33%. 66 मार्क्स लागतात आउट ऑफ 200. आणि ह्याच्यामध्ये पण पोरं फेल होतात.
भरभरून इंजिनियर पण फेल होतात. आलं तुम्हाला लक्षात का? इंग्लिश चांगलं. 3 कंपोनंट आहेत, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन इंग्लिशचे वांदेत, बरोबर आहे का नाही? आणि मॅथ्स आणि रिझनिंग पण डिफिकल्ट आहेत, म्हणजे यावरती प्रॅक्टिस लागणार. मी तुम्हाला सजेस्ट करणार, आपले सीसॅटचे आत्ता लेक्चर चालू आहेत आत्तापासून, म्हणजे उद्यापासून. आता खाली गेल्यावरती गणेश सरांना भेटा, एकदा शेड्यूल बघून घ्या, बरोबर आहे, आणि लगेच सीसॅटचे पण लेक्चर चालू करून घ्या, म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला सीसॅटचं लोड राहणार नाही. जे 27 ला देणार आहेत त्यांचं सांगतोय. आलं तुम्हाला लक्षात? जी प्रिलिम्सची बॅच, विजय बॅच तुम्हाला दाखवला आता रिझल्ट, त्या पोरांचे कुठले लेक्चर चालू आहेत? सीसॅटचे लेक्चर चालू आहेत. काय 4-5 लेक्चर झाले असतील, हा 6-7 जे असतील ते. रोज नवीनच टॉपिक असतो ना सीसॅट मध्ये. अटेंड करा आत्तापासून, सीसॅट स्ट्रॉंग करा, म्हणजे त्यावेळेस आपल्याला सीसॅटचा लोड राहत नाही. सीसॅटचं पण इंग्लिश सारखंच आहे, आपण केलं नाही म्हणून भीती आहे. मला वाटायचं माझं सीसॅट वीक आहे. माझ्या अटेम्प्टच्या वेळेस सीसॅट हे क्वालिफाईंग नव्हतं, स्कोरिंग सब्जेक्ट होता. मला एवढी भीती वाटायची, मला वाटायचं IIT वाले मला खाऊन टाकतील पूर्ण. आणि अक्षरशः त्यावेळेस असं व्हायचं, 200 मधनं हे 180 190 स्कोर करायची. आणि कट ऑफ किती यायचा दोन्ही पेपरचा मिळून? कट ऑफ आमच्या वेळेस किती यायचा? 205 210. आता विचार करा, ह्याला जर सीसॅट मध्ये 180 पडलेले आहेत, 190 पडलेले आहेत, ह्याला जीएस मध्ये किती मार्क पाहिजे? फक्त 20-30 मार्क. अरे तुम्हाला लक्षात? म्हणून मी काय करायचो, मी स्वतः घेऊन बसायचो सीसॅटचे पुस्तकं आणि सॉल्व्ह करायचो. जे आपलं RS अगरवाल आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, स्वतः बसून मी सॉल्व्ह केलेत खूपदा. त्यामधनं मला कॉन्फिडन्स आला, आणि आता मला असं वाटतं की ओके एक लेवलला आहे माझा सीसॅट. माझा जो शेवटचा अटेम्प्ट होता 2013चा, 3 अटेम्प्ट दिले, 2011, 12, 13. तर 13 मधला जो अटेम्प्ट होता त्यामध्ये मला GS ला 143 मार्क्स होते आणि सीसॅटला 150च्या प्लस होते मार्क मला, म्हणजे दोन्ही मिळून 298 मार्क्स होते मला. आता तुम्हाला लक्षात कळतंय का? तर असा विषय आहे. मग प्रिलिम्स झाली आपली राईट. मग त्यानंतर कुठं जाणार आहे आपण? प्रिलिम्स हा काय फिल्टर. मेन्स ही खरी एक्झाम आहे, कारण की इथंच किती पर्सेंट मार्क्स आहेत? मोर दॅन 85% मार्क्स कुठं आहेत? मेन्स. मोर दॅन 85% मार्क्स आर इन द मेन्स अँड दे आर एंटायरली आन्सर रायटिंग. जो लिहिल तो IAS, जो लिहिल तो IAS. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? बरोबर आहे का नाही? म्हणून NCERT ला पहिल्या दिवशीपासून काय चालू करायचं? लिहिण्याची प्रॅक्टिस चालू करायची. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि ह्याच्यामध्ये पण गेम कशी बघा, मेन्स मध्ये पण ट्रायंगल आहे. मी तर म्हणतो लाईफच एक ट्रायंगल आहे. लव्ह ट्रायंगल असतो ना बघा पिक्चर मध्ये, बरोबर आहे का नाही? राईट. 2 मुली एकच मुलगा, किंवा 2 मुलं एकच मुलगी. लाईफ मध्ये पण काय ट्रायंगल. काय ट्रायंगल आहे मित्रांनो? हा ट्रायंगल जर तुम्ही व्यवस्थित हाताळला तर तुम्ही पास होणार. काय ट्रायंगल मध्ये? इथं वरती असतो ऑप्शनल. बघा गंमत बघा कशी आहे. ऑप्शनल, राईट. एव्हरीबडी इज विथ मी, प्लीज राईट इन द चॅट बॉक्स. कृष्णा, गौरी, एव्हरीबडी इज विथ मी. दिव्या, राईट. एव्हरीबडी हॅज टू रिप्लाय. व्हेरी गुड. ऑप्शनल. इथं काय? एसे, निबंध. आता एसे साठी पण तुम्हाला काय चांगलं लागणार? भाषा. तुम्ही सगळ्यांनी आत्ताच मला कबूल केलंय, कुठल्या भाषेत देणार तुम्ही परीक्षा? मग तुम्हाला काय चांगलं लागणार? इंग्लिश. कारण की एसे लिहायचं, निबंध लिहायचा आहे. निबंध किती शब्दात लिहायचा असतो? 1000 ते 1200. 1000 ते 1200 शब्दात काय लिहायचा असतो? निबंध. तसे आपल्याला किती निबंध लिहायचे? 2. 2 निबंध लिहायचे. अलग 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 तुम्हाला लक्षात? क्लिअर? राईट. एसे. आणि इथं काय असणार आहे तिसऱ्या ह्याला? एथिक्स. हे 1000 मार्क आहेत मित्रांनो. आपण जीवनभर GS अभ्यास करत राहतो. हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे सगळं अभ्यास करत राहतो. पण विचारलं काय जातं? 1000 मार्क कुठे? 1750 पैकी. गंमत कळते तुम्हाला? राईट. एथिक्स, एसे आणि ऑप्शनल. हे ज्यांनी मास्टर केलं, आणि हे मास्टर करायला तुम्हाला फक्त कुठपर्यंत वेळ आहे? डिसेंबर. एकदा जानेवारी आली की प्रेशर कसलं येणार आहे? प्रिलिम्स. गेम पूर्ण इथं आहे मेन्स पास करण्याची. जो ऑप्शनलला पक्क करून टाकेल. मी सोशलॉजी ऑप्शनल घेतो. कोण कोण आहे सोशलॉजी विचार करते सोशलॉजी ऑप्शनल घेण्यासाठी? जरी विचार नसेल तुमचा सोशलॉजी ऑप्शनलचा, मी तुम्हाला एक भारी आयडिया सांगतो. काय केलं पाहिजे तुम्ही आज? नीरवदा प्लस म्हणून युट्यूब चॅनल आहे.
काय आहे? निरोधा प्लस म्हणून युट्यूब चॅनल आहे. हे जे सांगतोय ते सगळ्यांनी करणं अनिवार्य आहे. ह्याच्यावरती 3 प्लेलिस्ट आहेत, 3 प्लेलिस्ट. अजून हे प्लेलिस्टमध्ये रोज व्हिडिओ पडतं, रोज 3 प्लेलिस्ट आहेत. एक म्हणजे सोशोलॉजी ऑप्शनलची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये दोन्ही आहेत. पेपर 1 ची वेगळी प्लेलिस्ट आहे, पेपर 2 ची वेगळी प्लेलिस्ट आहे. सगळ्यांना एवढं तरी माहिती आहे ना, एकच वैकल्पिक विषय घ्यायचा असतो. ओनली वन ऑप्शनल यू हॅव टू टेक. एकच विषय असतो, त्याचे 2 पेपर असतात. नाहीतर माझ्याकडे परवा आला पोरगा म्हटलं, सर दुसरा कुठला घेऊ ऑप्शनल? युपीएससी फॉर्म बनणं चाललंय ना आता. आलं तुमच्यात, दुसरा कुठला घेऊ? म्हटलं आता घेऊच नको तू. बरोबर आहे का नाही? एक तर मी सर सोशोलॉजी तुम्हाला बघून विचार केलेला आहे, दुसरा कुठला होते? 2 लिहिलेत सर, पेपर 1 पेपर 2. सोशोलॉजीचाच पेपर 1 आहे आणि पेपर 2 आहे. आणि हर एक पेपर आपला किती मार्काचा आहे? 250. किती मार्काचा आहे हर एक पेपर आपला? 250. म्हणजे स्कोरिंग जे विषय आहेत आपले पेपर आहेत, ते टोटल किती पेपर असणार आपले? 7 पेपर. 7 × 250 किती होतात? 1750. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? तर ही जी प्लेलिस्ट आहे सोशोलॉजीची आहे. दुसरी प्लेलिस्ट मित्रांनो एथिक्स. तिसरी प्लेलिस्ट इकॉनॉमिक्स. आणि एक एन्व्हायरमेंटची पण आता चालू होईल प्लेलिस्ट. हे प्लेलिस्ट मध्ये 5 ते 7 मिनिटाचे फक्त व्हिडिओ आहेत. किती मिनिटाचे? 5 ते 7 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. हे काय करायचं? जेवताना, कधी आपण कुठं ट्रॅव्हल करताना फक्त कानात ऐकायचे. तुम्हाला 50% जरी त्यातलं कळालं, काहीतरी कळत. समजते का तुम्हाला? कळते का तुम्हाला? राईट. तुम्हाला मी दाखवतो. ती जी गंमत आहे ती तुम्हाला ती दाखवतो मी. राईट. आणि ते आत्ता जाणून बुजून मी व्हिडिओ, आता हा आपला नॉर्मल आहे निरोधा, हा निरोधा प्लस युट्यूब वरती. राईट. जाणून बुजून मराठीत ठेवलेले ते व्हिडिओज, कारण की मराठी आपल्याला कशी मातृभाषा वाटते म्हणून ते आपल्याला कळतंय. आता तुम्ही जर इकडे कळालं मग तुम्हाला इंग्लिश कळेल पुढं. आलं तुम्हाला लक्षात? सो जाणून बुजून ते कशात ठेवलेले आपण हे ठेवलं. आता बघा, हे प्लेलिस्ट मध्ये गेलो आपण. आलं लक्षात? प्लेलिस्ट मध्ये काय? सोशोलॉजी पेपर 2 एन्व्हायरमेंट. सोशोलॉजी हा पेपर 1 आहे. त्याला किती व्हिडिओ? आता 13 रोज पडतात त्याच्यामध्ये व्हिडिओ, नवीन 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 नवीन. आणि एथिक्स. आलं तुम्हाला लक्षात? आणि हा कुठला आहे? इकॉनॉमिक्स. बेसिक बेसिक गोष्टी आहेत. काय करा, बघत चला. आता फॉर एक्झाम्पल आपण एथिक्सचं बघितलं. एक प्रश्न विचारू का? आपल्यासाठी स्वातंत्र्य जास्त महत्वाचं आहे हे बघा. की आपली सुरक्षा? हा प्रश्न काही आजचा नाही. कोणाचं आहे आता? हॉब्स. हॉब्स विरुद्ध लॉक. तुम्ही हॉब्स कधी ऐकलंच नाहीये नाव. तुम्हाला हॉब्स काय म्हणतो ते तरी कळेल. आलं तुम्हाला लक्षात? आज तुम्ही जर बघितलं जॉन रॉल्स, हा युपीएससीने प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. हे बघा, जॉन रॉल्स एक न्याय समाज कसा असावा. मग जॉन रॉल्स काय म्हणतोय ते तरी कळेल तुम्हाला याच्यामध्ये. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे 2 तरी प्लेलिस्ट तुम्ही कंटिन्यूस फॉलो करा. तुम्हाला जर ऑप्शनल सोशोलॉजी घ्यायचं तर सोशोलॉजी बघायला चालू करा. थोडं थोडं तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग येईल. आणि दुसरं कुठे करा? एथिक्स करा. कारण की तो ट्रायंगल मधले 2 पार्ट आहेत ना आपले. आणि हे तुम्हाला कुठं काम लागणार आहे? आता तुम्हाला लॉक माहिती आहे, हॉब्स माहिती आहे. तुम्हाला जर समजा जॉन रॉल्स का आला, हे सगळे एसे मध्ये लिहू शकता ना तुम्ही. म्हणजे 1000 मार्क आपण नेहमी ते आपलं दृष्टिकोन कुठं असली पाहिजे? 1000 मार्कांकडे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय हे तुम्ही चालू करा. हे चालू करा. आणि हे बघता बघता तुम्ही नोट्स काढू शकता याची. आलं तुम्हाला लक्षात? फक्त ऐकण्यात काय पॉईंट नाहीये. पॉज करा, नोट्स काढा. आता मी तुम्हाला हे सगळं सांगतोय बघा, लेक्चर सगळ्यांना सेम आहे, पण ह्याचं कोण सुवर्ण करून घेणार, कोण समजून घेणार, कोण किती इम्प्लिमेंट करणार तुमच्यावरती. आलं तुम्हाला लक्षात? सगळे आता करणार नाही हे प्लेलिस्ट कम्प्लीट. एक एक व्हिडिओ 3-3 वेळा बघण्याची तयारी पाहिजे. पहिल्यांदा बघणार, कळालंच नाही सगळं, मी सोडून दिलं. मग जर एवढं सोपं होतं मग सगळ्यांनीच केलं असतं. थोडी तरी मेहनत घ्यायला लागणार ना, हातपाय मारायला लागणार. आलं लक्षात? डिस्कस करायला लागणार. तुला कळालं का ते जॉन रॉल्स काय म्हणतो? मग डिस्कस करा जेवता जेवता. मेस आपली इकडेच आहे. काय करायचं? दोघांनी व्हिडिओ बघायचा जॉन रॉल्सचा आणि मेसमध्ये जेवता होता जॉन रॉल्स डिस्कस करू आज आपण. हे असतं युपीएससी, हे असतं इकोसिस्टम. कळतंय तुम्हाला? समजतंय? तुम्ही जगलं पाहिजे हे जग. तुम्हाला इंटरेस्ट आला पाहिजे, आतनं आलं पाहिजे. मला जाणून घ्यायचंय काय आहे हा, काय म्हणतोय हा लॉक, काय म्हणतोय हॉब्स, काय म्हणतोय हा जो जॉन रॉल्स आहे. आणि जॉन रॉल्स वरती अमर्त्य सेननी काय टीका केली, ही चर्चा झाली पाहिजे. आणि ती हळूहळू होणार. आलं तुम्हाला लक्षात? आता तुमची काय खूप जास्ती पातळी अपेक्षितच नाही कोणाला.
पण एक लेवलला तुम्हाला पोहोचायचं ना, तुम्ही विचार करा तुम्हाला काय बनायचंय, तुम्हाला IAS ऑफिसर बनायचंय. रोज आरशासमोर उभा राहा आणि बघा तुम्हाला काय बनायचंय, IAS ऑफिसर. मग माझं ते आहे का आता, तशी पर्सनॅलिटी आहे का IAS ऑफिसर सारखी? मी आरशामध्ये जेव्हा स्वतःला बघतो, दिसतो का मी IAS ऑफिसर स्वतःला? स्वतःलाच जर खात्री पटत नसेल तर तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाणार तर तो कसा तुमच्यामध्ये बघणार? स्वतःला बघितलं पाहिजे. आणि त्या IAS ऑफिसरसाठी जे काय तुम्हाला क्वालिटी लागतात, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला काय सांगतो आत्तापासून, तुम्ही जेव्हा बसता जेवायला, एक दुसऱ्याला तुम्ही कन्व्हिन्स करा की रोल्स काय आहे. मी तुम्हाला समजवतो रोल्स काय आहे. मग तुमचं काय होईल, बोलण्याची पण तुमची काय होईल, टेक्निक होईल. आणि काय होतो प्रॉब्लेम, आपल्या महाराष्ट्राच्या पोरांना सांगतोय, खूप मला खंत आहे, आणि आपल्या विद्यार्थ्यांचं लॉस झालं दरवेळेस. मागच्या वर्षी जे आपले जे रिझल्ट आले, ज्ञानेश्वर आता नाव सांगितलं नाही पाहिजे, बट जे काय रिझल्ट आले आपले, ते सगळ्यांना इंटरव्ह्यूला कमी मार्क आहेत. तुम्ही असं नका मानू, हे सगळे वक्तृत्व स्पर्धा, हे सगळे अँकरिंग केलेलं आहे. त्यातला एक विद्यार्थी इथंच तुम्हाला दाखवतो, बरोबर आहे का नाही? तुम्ही जर बघितलं त्याला, आता हा बघा, हा आपला विद्यार्थी आहे. हे बघा, राईट. आता हा विद्यार्थी आहे ओमकार. हेनी आपल्या इथं सगळ्या प्रोग्राम मध्ये अँकरिंग केलेलं आहे. हा जेव्हा विद्यार्थी होता, विद्यार्थी नंतर पण त्यांनी काय केलेलं आहे, सगळ्या प्रोग्रामला त्यांनी काय केलेलं आहे, अँकरिंग केलेलं आहे. आता कधी आपल्या इथं कल्चरल प्रोग्राम असेल, कधी आपल्याकडं हे असेल, काय म्हणतो आपण त्याला, की जे सत्कार समारंभ असेल, हा अँकर म्हणजे एवढा चांगला बोलणार आहे, पण ह्याला पण कमी आहेत मार्क इंटरव्ह्यूला. म्हणून हे सगळे कुठे अटकलेत, IRS ला अटकलेत. जर इंटरव्ह्यूला 20-30 मार्क जास्ती असले असते, अजून झाले असते, IPS झाले असते. अजून तिचे 40-50 मार्क जास्ती असले असते, IAS झाले असते. म्हणजे ही एक्झामला टोटल बघा, फक्त पूर्वपरीक्षा नाही, फक्त मुख्य परीक्षा नाही. मुख्य परीक्षेची गुरी किल्ली तुम्हाला सांगितली. मुख्य परीक्षेची गुरी किल्ली कुठे आहे, 1000 मार्कांमध्ये. इंटरव्ह्यूची गुरी किल्ली कुठे आहे, आर यू एबल टू एक्सप्लेन. आत्तापासून करणं गरजेचं आहे. ते ओव्हरनाईट डेव्हलप होत नाही. तुम्ही पूर्वपरीक्षा कधी देणार आहे, पुढच्या मे मध्ये देणार आहे, बरोबर आहे का नाही? तर ती पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षा तुम्ही कधी देणार, ऑगस्ट मध्ये देणार. ऑगस्ट मध्ये नंतर तुम्ही इंटरव्ह्यू चालू करणार का प्रिपरेशन? आत्ता गेलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, तुमचे मत मांडता आले पाहिजे. आणि मत कसे मांडायचे, अभ्यास करा. हे रॉल्सचा अभ्यास केला, मग मी तुला रॉल्स सांगतो, मी तुला हॉप्स सांगतो. आलं तुम्हाला लक्षात? मग आपल्याला पण कळतं की आपण जो व्हिडिओ बघितला होता, आपण जे लेक्चर ऐकलं होतं, आपण जे वाचलं होतं, ते खरंच कळालंय का ह्याला काहीतरी वेगळंच कळालं? ह्याच्यामधनं काय होतं, कन्सेप्ट क्लिअर होतात आपले. नाही तर फक्त मी वाचलं, माझ्याकडेच ठेवलं, सर जाऊन द्या ना, मला शरम येते, मग घरी बस. मग आज कशाला बनतो? ज्याला शरम येते तो आज कसं बनणार? तुम्हाला रोज हजारो लोक भेटायला येऊ शकतात, 100 तरी लोक भेटायला येणार नाही, शरम येते, आज नको भेटायला. कसं करणार ते? अधिकारी बनायचं तुम्हाला. कळतं का तुम्हाला? मी जे सांगतोय ते प्लीज सगळं व्यवस्थित नोट डाऊन करून त्याच्यावरती अंमलबजावणी करा. कारण की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. आलं तुम्हाला लक्षात? हे आपल्याला डेव्हलप करायचंय. आपली पर्सनॅलिटी तशी असली पाहिजे, आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला लिहिता आलं पाहिजे, इंग्लिशवरती प्रभुत्व पाहिजे, आपले कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, मग आयस बनणार. बरोबर आहे का नाही? कोणी तुमच्यावरती मेहरबानी करणार आहे का? इंटरव्ह्यूला गेलं की ह्याला मेहरबानी करतो, चला हे जे इमोशनल ड्रामा आपण ऐकू. कोणी बघत नाही, इमोशनली घेणं देणं नाही. ते काय बघणार, हे स्टँडर्ड आहेत, तुमचे स्टँडर्ड मीट झाले, कम इन, गेट आउट. वाईट वाटतं तुमच्यासाठी, पण तुमची लायकी यासाठी नाहीये, तुम्ही बाहेर जावा. हे होतं मित्रांनो. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. तर कुठलंही तुम्ही बघा, मी तुम्हाला जे सांगणार आहे सगळं तुम्हाला रिअल एक्झाम्पल पण सांगणार. आता ही विद्यार्थिनी बघा, हिला वन ऑफ द टॉप मार्क भेटलेले, पण कुठं, MPSC इंटरव्ह्यूला. आता ती CO झाली. आरती अजून एक असेल बघा, आता ही नाही सांगितलं पाहिजे, पण हिला अजून 3-4 मार्क जास्ती असले असते, IAS झाली असती पोरगी. IAS झाली असती, IAS. इंटरव्ह्यू मध्ये कमी आहेत. आलं तुम्हाला लक्षात? मेहनत घेत नाही, ऐकत नाही, कळत नाही टाइम वरती. मित्रांनो बघा, हे जर मी त्याला सांगितलं, हे काय केलं, अँकरिंग करतो बघा मागा. सांगितलं तुम्हाला, म्हणजे अँकरला पण कमी मार्क पडतात. तुम्हाला करायला लागेल ह्याच्यावरती मेहनत आजपासून. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? राईट. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे मित्रांनो.
राईट. पर्सनॅलिटी टेस्टला किती मार्क आहेत? डिसायडर आहेत. 275 मधनं जर तुम्हाला 190 200 पडले, किती मार्क झाले? 40 मार्क जास्त झाले. ऍव्हरेज महाराष्ट्राचा स्कोर किती आहे? 160 स्कोर आहे. जे पास झालेत ते पण 160 मध्ये आहेत, हे सगळे लोक. तोच तेजस सारडा आहे बघा आपला, गौरी देवरे आहेत. तेजसला बघा 190 प्लस मार्क आहेत, IPS झाला ना. त्याला 160 पडले असतं काय झालं असतं? तो कुठेतरी अडकला असतो तो खालच्या सर्व्हिसला. त्याला 190 प्लस पडले, लगेच काय झाला? IPS झाला. मी तुम्हाला पहिल्या दिवशी हे सगळं सांगतोय, रिलाइज करून देतोय मी तुम्हाला, कारण की मी जर्नी आता 15 वर्ष बघतोय पोरांना. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? मग तुम्ही मेहनत घेणं गरजेचं आहे. जे लागेल ते मला सांगा, मी तुम्हाला देतो. पण मेहनत घ्या, बसून राहू नका, मठ्ठासारखं राहू नका, ऍक्टिव्ह राहा. कळते का तुम्हाला लक्षात? येते का तुम्हाला लक्षात? राईट. ऑनलाईन स्टुडंट्स, एनी डाऊट्स? मोहित, कृष्णा, सुहानी, गौरी, दिव्या, चंदन. चंदन आहे का बाळा तू अजून जिवंत? अनोखी, ऐश्वर्या, सिलेबस तर विचारत नाही, फक्त आपलं जनरल काय विचारतील ते मला पण सांगता येणार नाही, आज ते पॅनलला पण सांगता येणार नाही. विचार करा, मी जेव्हा इथे इंटरव्ह्यू घेतो, मी आता समजा 100 लोकांची इंटरव्ह्यू घेतो, रोज इंटरव्ह्यू घेतो. तुम्ही जेव्हा येणार तेव्हा माझे पर्सन डिसाइडेड आहेत का? माझं तेव्हा मूड काय असणार, माझ्या डोक्यात काय चाललं असणार, त्यावरनं प्रश्न होणार आहे. पर्सनॅलिटी टेस्ट आहे, ह्याला इंटरव्ह्यू नाही म्हणायचं. काय आहे पर्सनॅलिटी टेस्टसाठी? काय काय लागतं? 4-5 गोष्टी लागतात. एक म्हणजे काय लागतं? ऑनेस्ट आहे का बाबा, सगळ्यात महत्वाची गोष्ट. का फेकाफेकी करतो हा? आता विचार करा, तुम्ही जिल्हाधिकारी आहे, तुम्ही प्रेस कॉन्फरन्सला बसले आणि काही फेकाफेकी करायला लागली, कसं वाटेल ते? तुम्ही फेकाफेकी करताय म्हणजे तुम्ही वैयक्तिक नाहीये तिथं. कोण फेकाफेकी करते? राज्य फेकाफेकी करते, शासन फेकाफेकी करते. चालणार आहे का तसं? अरे होऊन जाईल, हे रस्ते आपण बांधून टाकू, बरोबर आहे का नाही? पाणी भरपूर आहे अजून, यावेळेस कोणाला काय त्रास होणार नाही. तुम्ही नेता आहेत का? तुम्हाला कसं बोलायला लागणार? नेहमी मुद्देसूद, फॅक्च्युअल, की एवढं एवढं पाणी आहे, आपण जर बघितलं तर एवढ्या एवढ्या दिवसासाठी पुरेसर होईल, म्हणून आपल्याला आता काटकसर करायला लागणार. हा ब्युरोक्रॅटिक अप्रोच झाला. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणजे तुमची काय लागणार आहे? ऑनेस्टी. तुमचे उत्तर कसे पाहिजे? डेटा बेस्ड, रॅशनल पाहिजे. कसे पाहिजे? रॅशनल. सगळ्यात महत्वाचं अजूनही कुठली क्वालिटी पाहिजे तुमच्याकडं? तुमच्याकडे अजून एक क्वालिटी पाहिजे, प्रेझेन्स ऑफ माइंड. मी तुम्हाला एक व्हिडिओ सांगतो, ते बघा तुम्ही. आपल्या आता कुठल्या चॅनलला आहे मला माहित नाही, पण गौरी देवरेचा व्हिडिओ आहे. गौरी देवरे, तिला 170 मध्ये 180च्या आसपास मार्क पडले तिला, आयरेस झाली म्हणून. बघा ती गौरी देवरे. तर तिला एक प्रश्न विचारला UPSC मध्ये आणि तिने कसा हाताळला तो, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा आणि मला सांगा उद्या. मी तुम्हाला विचारतो की तुम्ही बघितला खरंच तो व्हिडिओ, तिने कसा हाताळला. आणि मी तुम्हाला सांगतो, असा एकदम मुवमेंट आला की तिथं त्या पॅनलला कळालं की पाठांतर नाहीये, हिने आत्ता ऑन द स्पॉट डोकं लावून उत्तर दिलेलं आहे. मग ते पॅनलला आवडतं, कारण की पोपट नाही पाहिजे ना आपल्याला, जो घोगमपट्टी करून आलेला आहे. आत्ता डोकं वापरतोय का? म्हणजे प्रेशर सिच्युएशन आहे समजा, लोकांना प्रेशर येतं एवढ्या हाय लेवलला जाऊन बोलायचं, दिल्लीला जाऊन बोलायचं, पण तरी तुम्ही किती रिलॅक्स आहात? जर मेंदू रिलॅक्स असला तर तिकडे विचार करून तुम्ही उत्तर देऊ शकता ना. जर तुम्ही प्रेशरमध्ये असाल, असं एकदम बसला असाल, बरोबर आहे का नाही? जेव्हा तुम्ही लेक्चरला आले होते असे एकदम बसले होते, तुम्ही खुलतच नाहीये, पर्सनॅलिटीज नाही तुमची. कसली टेस्ट ही? प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही जिल्हाधिकारी बसलेत असे, विचारा प्रश्न, कसं चालणार? तुम्हाला बघून काय आला पाहिजे? कॉन्फिडन्स आला पाहिजे. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणून पर्सनॅलिटी टेस्ट ही. तुम्ही ऑन द स्पॉट डोकं वापरून उत्तर देऊ शकताय का? ते टेस्ट होणार आहे तुमचं. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का नाही? हे काय नॉलेज टेस्ट नाही. नॉलेज झाले ना, प्रिलिम्स आणि मेन्सला नॉलेज टेस्ट झाले ना आता. आलं तुम्हाला लक्षात? या क्वालिटी गरजेच्या आहेत. या क्वालिटी काय आहेत? गरजेचे आहेत. ते बघतात की इज दिस गाय और इज दिस गर्ल फिट इनफ टू बिकम अ गुड ब्युरोक्रॅट, राईट? दॅट इज वाय नाव दिलेलं आहे पर्सनॅलिटी टेस्ट. इट इज नॉट अ इंटरव्ह्यू, इट इज नॉट यू कॅन से एनी अदर टेस्ट. पर्सनॅलिटी इज गोइंग टू बी चेक्ड. तुमचे काय बायसेस आहेत का? पूर्वग्रह आहेत का? तुमचे काय प्रिज्युडायसेस आहेत का? मुलींबद्दल तुमचा काय विचार आहे? हुंडाबद्दल तुमचा काय विचार आहे? पितृसत्ता समाजाबद्दल तुमचा काय विचार आहे? ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जाणार आहे? डायरेक्टली इनडायरेक्टली तेच केल्या जाणार आहे. अरे कळतंय का? समजतंय का? तुम्ही LGBTQ बद्दल काय विचार करता? हा प्रश्न माझ्या एका विद्यार्थ्याला आलेला आहे, तिने तो व्यवस्थित हाताळला नाही बहुधा, म्हणून तो UPSC म्हणजे त्याला इंटरव्ह्यूला मार्क पडले नाही.
तुम्ही कधी विचार केलाय का तुम्ही LGBTQ बद्दल काय विचार करता? तुम्ही तुमचं ओपिनियन बनवलंय का गे बद्दल, सेम सेक्स मॅरेज बद्दल काय ओपिनियन आहे, बनवलंय का कधी? असे जर प्रश्न आले तुम्ही एकदम मागे जाता बॅकफुटला. आलं तुम्हाला लक्षात? आणि मग जर कोणाचे आणि आपलं काय त्यात हे नाहीये बघा, आपलं काहीच त्यामध्ये गुन्हा नसतो. आपण एका समाजामध्ये मोठे झालेलो असतो. तो समाज कसा आहे? पारंपरिक समाज आहे. तो कसा समाज आहे? ट्रॅडिशनल आहे. म्हणून आपले विचार कसे बनलेले असतात युजली? ट्रॅडिशनल. पण आता आपण UPSCच्या अभ्यासामधनं ह्या सगळ्या आपल्या विचारांना परत प्रश्न करून त्याच्यावरती आपली नवीन काहीतरी एक आपलं मत बनवणं गरजेचं आहे. कळतंय का? अरे समजतंय का? येस ऑर नो? Yes. तर हे असं आहे. एका दिवसात बनणार नाही मत. एका महिन्यात इंटरव्ह्यूची तयारी होईल का? नाही होणार. आत्तापासून चालू करायची. कळतंय का? समजतंय का? म्हणून मी तुम्हाला पूर्ण एक्झामचं दर्शन दाखवतो आज. पूर्ण एक्झामचं काय दाखवतो तुम्हाला? दर्शन. एवढं बोलू शकतो मी. आपल्याकडे बघा फिलॉसॉफर नसतो कधी. पाश्चात्याकडे कोण आहे? प्लेटो, अरिस्टॉटल, सगळे कोण आहेत? हे आता जो बघितला आपण कोण? जॉन रॉय. ह्यांना काय म्हणलं जातं? फिलॉसॉफर, तत्वज्ञानी. आपल्याकडं काय शब्द आहे माहिती तुम्हाला? तुम्ही काय बनलं पाहिजे? दार्शिक. दर्शन हा शब्द आहे. दर्शन म्हणजे काय? फिलॉसॉफीला जो तिथं वापरतात तिथं दर्शन. दर्शन म्हणजे काय असतं? दर्शन म्हणजे काय असतं? की तुम्ही ही बॉडी नाहीये, तुम्ही आत्मा आहे. तर तुम्ही काय करा? तुम्ही तुमच्या बॉडीकडनं, तुम्ही तुमच्या माइंडकडनं हे काय व्हा? सेपरेट व्हा. स्पिरिच्युअलिटी बोलतोय आणि तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा. दर्शन. काय करा? स्वतःला ऑब्झर्व करा. मग तुम्हाला रियालिटी कळेल की तुम्ही कसं वागताय. बरोबर आहे का नाही? तुम्ही जे UPSC साठी करण्यासाठी गरजेचं आहे तुम्ही करताय का नाही करताय? म्हणून ह्याला काय म्हणलं जातं? दर्शनशास्त्र. फिलॉसॉफीला इंडियामध्ये काय म्हणलं जातं? दर्शनशास्त्र. म्हणजे जे महावीर होऊन गेले, बुद्ध होऊन गेले, हे सगळे कोण आहेत? दार्शनिक आहेत हे सगळे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का तुम्हाला? समजतंय का? राईट. तर हे कळालंय का तुम्हाला? ह्याला कम्प्लीट करायला आपल्याला विचार करा. फेब्रुवारी सोडून द्या. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. 15 महिने फक्त आपल्याकडे. 15 महिने. आणि ते पर्याप्त आहेत. जास्ती नाही, कमी नाही. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे? राईट. बघा काय काय असलं पाहिजे तुमच्याकडे नेहमी ते पण तुम्हाला सांगतोय. छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय. बॅग असली पाहिजे. कोण आलंय की विदाऊट बॅग? हात हलवत. बॅग आहे का आपल्याकडं? आहे. व्हेरी गुड. आपल्याकडे काय असले पाहिजे? आता उद्यापासून आपण NCERT चालू करणार आहे. कुठली चालू करणार आहे? 6th स्टँडर्डची NCERT चालू करणार आहे. तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो? 6वीचं NCERTचं पुस्तक स्वतःकडे पाहिजे. आहे का तुमच्याकडे 6वीचं पुस्तक? नसेल तर घेऊन यायचं. आलं तुम्हाला लक्षात? राईट. कुठलं पुस्तक आहे 6वीचं? आर पास्ट. बरोबर आहे. पहिली गोष्ट, राईट, तुमचे वडील सकाळी उठून काय करतात? आवरतात. अजून काय करतात? कामाला जातात. पूजा पाठ कोणी करते का? आजोबा करत असतील. त्यांचे जनरेशन. आता जनरेशनला कोणी करत नाही. पण काय असतं सकाळी उठल्यावरती कोणी पूजा पाठ करते. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही पण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? पूजा पाठ. पण तुमच्यासाठी पूजा कोणाची करायची? तुम्ही एकच तोंडपाठ पाहिजे. मुख्य परीक्षेचं सिलेबस काय पाहिजे? तोंडपाठ. मी जर आता विचारलं अर्बनायझेशन, शहरीकरण कुठल्या GS मध्ये सांगा बरं? GS 1, 2, 3, 4. बघा सिलेबस काय आहे? सिलेबस आपला पत्ता आहे. आपण कुठे जातो? गुगल मॅप मध्ये पत्ता टाकतो ना. सिलेबस इज आर डेस्टिनी. जर आपल्याला पत्ताच माहित नाही, आपण कुठे फिरतोय फक्त, मग फिरणारच फक्त. मी जे शिकवतोय, तुम्ही जे वावरताना बघताय, तुम्ही जे व्हिडिओ बघताय, लगेच तुमचं पहिलं काय असलं पाहिजे? हा कुठल्या सिलेबसमध्ये येईल? कुठल्या पार्ट ऑफ सिलेबसचा कव्हर होतोय? लिंक करायचं त्याला लगेच सिलेबसला. हा सोशियोलॉजीचा माझा ऑप्शनल आहे. पाठ आहे का मला सिलेबस? ओके, लिंक आहे. कळतंय का? समजतंय का? ऑनलाईन स्टुडंट्स, एव्हरीबडी? येस, नो, नो, येस. एव्हरीबडी हॅज टू राईट इट इन द चॅट बॉक्स. आय वॉन्ट एव्हरीबडीज रिप्लाय. So your syllabus should be back. Every day morning, first day, first thing, what you should do? Just open the syllabus. आता बघा हा सिलेबस आहे माझ्याकडे. बघा आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मराठी माझी मातृभाषा नाही. म्हणून मला मराठीतले शब्द नेहमी काय करायला लागणार आहेत? मला शिकायला लागणार आहेत. मी काय केलेलं आहे? आता सोशियोलॉजी शिकवतोय मी मराठीत. पूर्ण सिलेबस मराठीतलं मी माझ्याकडे ठेवलेला आहे. रोज काय करणार? शिकवण्याच्या आधी, अभ्यास करण्याच्या आधी काय करणार मी? सिलेबस वाचणार. म्हणजे हे नवीन शब्द जे आहेत मला सिलेबस पाठ आहे सोशियोलॉजीचा, मला सिलेबस GS चा पाठ आहे.
सगळ्या गोष्टीचा पाठ आहे, पण त्याचे शब्द कुठले वापरलेत त्यांनी मराठीत, त्यासाठी मी रोज सिलेबस घेऊन फिरतोय. अशी सिलेबसची कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे, प्रिंटेड. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? येते तुम्हाला लक्षात? राईट. आता फॉर एक्झाम्पल राईट, मला माहिती एम.एन. श्रीनिवास सोशलॉजी सिलेबस आहे. काय आहे तो? स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट. इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं? त्याची आयडिओलॉजी, त्याची जी विचारधारा आहे कुठली आहे? स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट. पण मला मराठीत काय म्हणलं जातं? इथं लिहिलेलं आहे बघा, संरचनात्मक प्रकार्यवादी. आता हा शब्द नवीन असेल माझ्यासाठी जेव्हा मी पहिल्यांदा वाचला असेल, म्हणून माझ्याकडे काय पाहिजे? सिलेबस. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? समजतंय का? राईट. तर म्हणून सिलेबस हा मस्ट आहे. जर तुमच्या बॅगमध्ये सिलेबस नसेल, तुम्ही जर रोज सकाळी सिलेबसची पूजा आरती करत नसाल, त्याला वाचत नसाल, तर तुम्ही पास होणार नाही. क्लिअर आहे? एकदम सिंपल सांगतोय. दुसरं काय ठेवा? PM बक्षी. हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं. जेव्हा आपले पॉलिटीचे लेक्चर चालू होतील, बरोबर आहे का नाही, तेव्हा आपण काय करणार? लगेच बघणार, ओके, राईट टू इक्वॅलिटी, आर्टिकल 14, आर्टिकल 18. मग आर्टिकल 14 काय लिहिलंय? PM बक्षी मधनं ओरिजिनल आर्टिकल वाचलं पाहिजे. 15 मधनं ओरिजिनल आर्टिकल वाचलं पाहिजे. 16 ओरिजिनल आर्टिकल वाचलं पाहिजे. आलं का तुम्हाला लक्षात? जे जे आपले कलम आहेत ते डायरेक्टली ओरिजिनल आपण वाचले पाहिजे. फक्त लक्ष्मीधन वाचून कोणी पास होणार नाही. क्लिअर? तर PM बक्षी असलं पाहिजे. आपल्याकडे काय असलं पाहिजे? ॲटलास. तुम्ही न्यूजपेपर वाचताय, लगेच आज कसली बातमी आहे? समजा चिली देश कुठे आहे? साऊथ अमेरिका. मग लगेच आपण ते मॅपमध्ये बघायचं, साऊथ अमेरिका. हा, कुठलं ओशन आहे त्या शेजारी? कुठले माउंटेन आहे तिथं? कुठले माउंटेन आहे? माहित नाही आपल्याला. मग आपल्याला काय करायला लागेल? बघायला लागेल ना कुठले माउंटन्स आहेत, शेजारी कुठलं ओशन आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे का इक्वेटरच्या इकडे आहे, बघायला लागेल. अवतीभोवती अजून कुठले देश आहेत? चिलीचं कॅपिटल काय? इक्वेटर वेगळा कंट्री आहे बाळा. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे ही आपली परिस्थिती आज, की आपण चिली बघितलं पण आपल्याला काहीच माहित नाही चिलीबद्दल. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे आपण काय केलं पाहिजे? ॲटलास, नेहमी ॲटलास ठेवला पाहिजे. स्टुडंट ॲटलास जो आहे ऑक्सफर्डचा. कुठला ॲटलास आहे? स्टुडंट ॲटलास ऑक्सफर्डचा. बरोबर आहे का नाही? तो आपण आपल्याकडे ठेवला पाहिजे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲटलिस्ट 5 इयर्स, हे नसेल तर मग काहीच फायदा नाही. आणि रोज न्यूजपेपर काय केलं पाहिजे? आत्तापासून स्कॅन केला पाहिजे. 1 तास फक्त न्यूजपेपरला द्यायचं. काय करायचं त्याची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो. पहिले न्यूजपेपर घ्यायचा, बरोबर आहे. पहिले 5 ते 10 मिनिटं कशामध्ये इन्व्हेस्ट करायचे? टिकमार्क करायचे न्यूज. सिलेबस पार्ट असेल तर बघायचं, हा माझ्या सिलेबसला कुठले कुठले लागतात. आलं तुम्हाला लक्षात? काय करायचं? पहिले 5 ते 10 मिनिटं काय करायचं मित्रांनो? फक्त टिकमार्क करायचे की माझ्याकडे आता 50 मिनिटं आहेत. 50 मिनिटं समजा माझं वाचण्याची स्पीड, इंग्लिश माझं वीक आहे, माझी वाचण्याची स्पीड समजा किती आहे? मला 10 मिनिटं लागतील एक आर्टिकल वाचण्यासाठी. मग मी किती आर्टिकल मार्क करायला पाहिजे? 5च. मी आज फक्त 5च वाचणार, पण हे परफेक्ट वाचणार. मला त्यापुढे वाचायचंच नाहीये. सगळ्यांना सगळं वाचणं शक्य आहे का? नाही. मी किती तास देणार आहे? फक्त आता 1च तास. का 1 तास देणार आहे? एक लक्षात घ्या, लाईफ इज अ पिरामिड, बरोबर आहे का नाही? तर आपला जो बेस आहे, हा बेस कशाने बनणार आहे? GS. कशाने बनणार आहे? NCERT बनणार आहे बेस. म्हणजे काय झालं, मी जेव्हा जॉग्राफी अभ्यास करणार तेव्हा मला चिली पण कळणार. मी जेव्हा इकॉनॉमिक्स अभ्यास करणार मला कळणार राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट काय आहे. आज जर पेपरमध्ये आलं बजेट आल्यानंतर फिस्कल डेफिसिट ऑफ इंडिया इज 4% ऑफ द GDP, काय मला कळणारच नाही. पण जेव्हा मी इकॉनॉमिक्स कम्प्लीट करणार तेव्हा मला फिस्कल डेफिसिट करणार, मग मला न्यूजपेपर चांगला करणार. म्हणजे मित्रांनो, न्यूजपेपर आपल्याला 100% कधी कळतो? जेव्हा आपला सिलेबस कंप्लीट झालेला असतो, स्टॅटिकचा सिलेबस कंप्लीट झालेला असतो. ज्या दिवशी आपल्याला न्यूजपेपर 100% वाचून काय लागला, त्या दिवशी आपण UPSC प्रिपरेशन झालेलं आहे, रेडी आप. आज तुम्हाला न्यूजपेपर 100% कळणार आहे का? शक्यच नाही. नवीन एकतर तुम्हाला 2-3 प्रॉब्लेम येणार. पहिला प्रॉब्लेम काय येणार? नवीन शब्द देणार रोज. तुझ्या शब्द काय तेच कळत नाही. मग तुम्ही कोणाबरोबर फाईट करणार? शब्दांबरोबर. दुसरं तुम्हाला प्रॉब्लेम काय येणार? कन्सेप्टच माहित नाही. तिसरा प्रॉब्लेम काय येणार? न्यूजपेपर बोरिंग वाटणार, रिलेटच होत नाही. म्हणून न्यूजपेपरला किती वेळ द्यायचं ताई? फक्त 1 तास. स्कॅन करायचं, नवीन नवीन शब्द शिकायचे, नवीन संकल्पना शिकायची, सोडायचं नाही त्याला. 1 तासाच्या वरती द्यायचा नाही. का? तुम्ही 1 तासाच्या वरती दिलं तर तुम्ही जेवढं इनपुट देताय तेवढं तुम्हाला आउटपुट भेटतंय का? नाही. तो 1 तास तुम्ही जर NCERT लावला तुम्हाला जास्त आउटपुट भेटणार का नाही भेटणार? इट इज ऑल अबाउट एफिशियन्सी. म्हणून मी तुम्हाला स्ट्रॅटेजी केव्हा काय करायचं. मूर्ख असतात, काय म्हणतात, तुम्हाला UPSC पास करायचं तर न्यूजपेपर वाचलं पाहिजे. वाचलं पाहिजे, कधी वाचलं पाहिजे ते सांगत नाही ना कोणी.
तुम्ही पहिले न्यूजपेपर वाचलं बघतात, मग तुम्हाला इंटरेस्ट जाणार युपीएससी मधनं. कोणी न्यूजपेपर वाचायला ट्राय केली आतापर्यंत सांगा बरं, हातवरती करा. सगळ्यांनी ट्राय केली असणार न्यूजपेपर वाचायला. कळालं ताई तुला? काय नाव तुझं? पूर्वा. तुला कळालं न्यूजपेपर? तुला इंटरेस्टिंग वाटला? झोप आली? बघ. का? ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही त्यामधनं झोप येते. का कळत नाही? कारण की तुम्हाला मी सांगितलं नवीन शब्दकोश येणार, नवीन कन्सेप्ट येणार, म्हणून बोरिंग वाटणार. म्हणून किती वेळ द्यायला फक्त 1 तास. 1 तासावरती द्यायचंच नाही. जास्ती वेळ आता कुठे द्यायचं आहे? बेसिक एनसीईआरटी, ते व्हिडिओज. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? समजतंय? राईट. तर हे तुम्ही समजून घ्या. राईट. एनसीईआरटी असलं पाहिजे, सिलेबस असलं पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असले पाहिजे. पहिले आपण हे पाठ करू. हे एकदा पाठ झालं की हे पाठ झाले पाहिजे. हे पाठ झाले काय होतंय? तुम्ही समजा प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं वाचायला घेतलं, अरे हा प्रश्न आला होता प्रेसिडेंट, मग तुम्ही वाचताना एकदम अलर्ट होऊन वाचणार. आता असा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आपल्याला युपीएससी कम्युनिकेट कसं करतंय? 2च माध्यमांमधनं करतंय. एक सिलेबस, दुसरं पीवायक्यू. हे 2 जर आपले पाठ असले, तुम्ही पास नाही झालं तर मला सांगा. पाठ करून या, पाठ करून. यावेळेस तुम्हाला सांगतो रिझल्ट. प्रितेश भाविस्कर कशामुळे पास झाला? पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल. ते पण सांगतो तुम्हाला. काय केलं पठ्ठेनी? 25 वर्षाचे पीवायक्यू पाठ करून टाकले. विचार आता काय काय पण प्रश्न विचार पॉलिटिकल सायन्स मध्ये. फिरून फिरून तेच विचारणार ना. स्टॅटिक सब्जेक्ट आहे. फक्त आयर मध्ये काहीतरी बदलणार. 25 वर्षाचे काय केले त्यांनी? फक्त पाठ न करता लिहून काढलेत सगळे, न बघता. तुमची आहे का तेवढी तयारी करण्याची? तुम्हाला रिझल्ट येणार. डायरेक्ट सांगतो तुम्हाला. मला माहिती कोण कसं पास झालेलं. डायरेक्ट रिझल्ट येणार. आलं तुम्हाला लक्षात? एका वर्षामध्ये किती असतील? 20 प्रश्न असतील. 20 प्रश्न असतील म्हणजे 25 वर्ष म्हणजे त्यांनी किती प्रश्न पाठ केलेले आहेत? 500 प्रश्न पाठ करून लिहिलेले आहेत त्यांनी. आहे का तेवढी तयारी? सांगा. मेन्सचे ते पण 100 जर 10 मार्काचं असेल तर 2 पाने लिहायची, आणि जर 20 मार्काचं असेल 4 पानं आहे. पीएसआरला सोशलॉजी 3 पानं लिहायची असतात, पीएसआरला 4 पानं आहेत. त्यांनी किती मेहनत घेतली विचार करा. तेवढी तुम्ही दाखवा मेहनत. तुम्ही कसे पास नाही होत मला सांगा मग मला. हे असं काम करा, एवढं मला दाखवा. सिलेबस पाठ आहे, न्यूजपेपर मी वाचलेले आहेत, राईट, पीवायक्यू मला पाठ आहेत. अर्ध वर्ष हे सगळे लिहून माझे रेडी आहेत. मग कसं रिझल्ट येणार नाही? मेहनत आणि स्ट्रॅटेजी. आलं तुम्हाला लक्षात? कुठल्या पण जगात कुठल्या पण तुम्ही क्षेत्रात जावा, बरोबर आहे का नाही? राईट. आता बघा दादा गेले, दुःखद बातमी खूप. चौकात फ्लेक्स आहेत का नाही? का? माणूस काय करत होता? मेहनत. म्हणून यशस्वी होता. आलं तुम्हाला? नाव तुमचं कधी होणार? जर तुम्ही काहीतरी करून दाखवलं. आपल्याला काय वाटतं की कोणीतरी लखनी पास होतंय? तसं होत नाही. लखनी जरी कोणी पास झाला 1-2%, तुम्हाला 1-2% वरती राहायचं का रिलाय? शक्यच नाही ना. ती प्रॉबिलिटीची गेमच बरोबर नाही. आलं तुम्हाला लक्षात? मग जे सांगतो तसं करा. आता बघा आजच तुम्हाला सांगितलं कसं करायचं. माझं जे सोशलॉजीवाले आहेत तिथे लेक्चर्स पण आहेत. डायरेक्ट ते घ्या, कन्सेप्ट लिहून काढा. तुम्ही स्वतः प्रश्न, आता मी समजा बघितलं रिलेशन बिटवीन, तिथं लेक्चर बघितलं रिलेशनशिप बिटवीन सोशलॉजी अँड कॉमन सेन्स. मी लिहिणार प्रश्न ते व्हिडिओ बघितल्यानंतर, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन सोशलॉजी अँड कॉमन सेन्स. लिहून टाकणार उत्तर. आत्तापासून उत्तर. तुम्ही हॉस्टेल चालू झालं नाही, आन्सर रायटिंग चालू करून घेतली तुम्ही. बघा किती तुमच्यामध्ये हंगर आहे, किती तुम्हाला रिझल्ट पाहिजे, त्याच्यावरनं ठरणार आहे. फक्त क्लासवरनं ठरत नाही. हा लेक्चर सगळ्यांना सेम आहे. हा लेक्चर सगळ्यांना सेम आहे, पण सगळे पास होणार का? नाही. या लेक्चरचं कोणतरी सगळे नोट्स घेऊन, सुवर्ण संधी करून, आत्मसात करून इम्प्लिमेंटेशन करणार, तो जिंकणार किंवा ती जिंकणार. मग बाकीचे लोक काय म्हणणार? ती मुलगी, तो मुलगा आमच्यावर लेक्चरला होता, मग शेजारीच बसायला होता, आयच झाला. तुम्हाला कुठल्या वर्गात राहायचं बघा. तुम्हाला हे सांगायचंय तो मुलगा, तो मुलगी, त्या लोकांनी तुमच्याबद्दल सांगितलं पाहिजे. राईट. सो दॅट इज द थिंग. आता हे सगळे जे तुम्हाला आता दाखवले, जे सक्सेस स्टोरीज होते, ते सगळे तुमच्यासारखे कुठे ना कुठे पहिल्या लेक्चरला बसले असतील. पहिले तर त्यांनी आन्सर रायटिंग चालू केलं असेल. आलं तुम्हाला लक्षात? कळलं तुम्हाला? म्हणजे सगळ्यांची 0 पासूनच जर्नी आहे ना. जर ते सक्सेसफुल झाले आणि बाकीचे क्लासमध्ये झाले नाही, मग त्यांनी काय केलं? जास्ती मेहनत. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. ऑप्शनल सब्जेक्ट कसं चूज करायचा, आता मी काय बोलणार नाही त्याबद्दल.
आपण मे मध्ये याच्याबद्दल लेक्चर घेऊयात, ऑप्शनल बद्दल, राईट. हे बघा 10 तास, म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगला विचारलं की सगळे फुल टाइम करणारे आहात का. मोस्ट ऑफ यू सेड दॅट वी आर डुईंग फुल टाइम. मोस्ट ऑफ यू सेड दॅट. सो इफ यू आर डुईंग फुल टाइम, आय एक्सपेक्ट मिनिमम 10 hours shift because you are professional aspirants every day. If you're not giving 10 hours every day, you are not a sincere aspirant. You are not a professional aspirant. Then you are just an aspirant. मग ते ॲस्पिरंट वेब सिरीज बघा आणि खुश व्हा. 10 तास दिले पाहिजे. आहे का तयारी 10 तास देण्याची? पहिल्या दिवशी झालं नाही तरी काय प्रॉब्लेम नाही. काय करायचं, या 10 तास देण्यासाठी डेली शेड्यूल फिक्स करा. एकदम प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला. काय करा, डेली शेड्यूल फिक्स करा. आता समजा मी तुम्हाला सांगितलं डेली शेड्यूल फिक्स करा. तुमचं नाव काय बाळा? कृष्ण. तुझं नाव काय? प्रांजली, पूर्वा, ऋतुजा. काय करणार तुम्ही? ऋतुजा, पूर्वा, प्रांजली, कृष्णा. डेली शेड्यूल फिक्स करायचे. काय करणार? पहिली गोष्ट काय करणार? हात वरती करून सांगा बरं. व्हॉट इज द फर्स्ट थिंग यू आर गोइंग टू डू? हाऊ विल यू फिक्स युअर डेली शेड्यूल? यस कृष्णा. ओके, उठल्या उठल्या स्पिरिच्युअली. स्पेसिफिक सांगा अजून. काय करणार बाळा? प्रांजली. पंचिंग टाइम. पूर्वा. बघा आता तुमची उत्तर आहेस सारखे उत्तर येत आहेत का बघा. काय करणार हो तुझ्या? पहिली गोष्ट काय केली पाहिजे, मी किती वाजता रात्री झोपणार. पहिले डिसाईड काय करायचं, ऍट व्हॉट टाइम आय एम गोइंग टू स्लीप इन द इव्हनिंग. मला काही घेणं देणं नाही. तू रात्री 2 वाजता झोप, तू 4 वाजता झोप, तू रात्री 10 वाजता झोप, तू 11ला झोप, मला काही घेणं देणं नाही. पण तो काय टाइम काय केला पाहिजे तुम्ही फिक्स केला पाहिजे. का? आपण मूर्खपणा करतो. आपण काय करतो? मूर्खपणा करतो. मूर्खपणा कसा करतो मित्रांनो? आपण आपल्याला डेली शेड्यूल म्हणलं की पहिला आपण फिक्स काय करतो, किती वाजता उठणार. करतं का नाही तुम्ही? किती वाजता उठणार? काय टार्गेट ठेवला? 7 वाजता सकाळी सर, 6 वाजता, कोणी म्हणतं 4 वाजता. ब्रह्ममुहूर्त 4 वाजता उठणार. झोपला किती वाजता तो? रात्री 12 वाजता. कसं उठणार? उठला तर काय करणार? परत झोपून जाणार. आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीला झोप गरजेची आहे. झोप कधीही कॉम्प्रोमाइज करून आजपर्यंत लॉंग टर्म साठी 15 महिन्याचा हा पल्ला आहे. मॅरेथॉन आहे. 100 मीटर रेस आहे का? नाही. तुम्ही काय केलंय? तुम्ही कॉलेजमध्ये भंगार तुम्हाला सवय लागलेली आहे. एक रात्र आधी अभ्यास करायचा, पास व्हायचं. इथं तसं चालणार नाही. ही मॅरेथॉन आहे. म्हणजे तुम्हाला रोज किमान 7 ते 8 तास, जी काय तुमची बॉडी टाईप आहे, कोणाला 6 तास लागते, कोणाला 7 तास लागते, कोणाला 8 तास लागते, ते पण तुम्ही तुमच्या बॉडीला ऑब्झर्व करा. दर्शन शास्त्र ऑब्झर्व करा की माझ्या बॉडीला किती लागते, 7 तास लागते का, 8 तास लागते का. तेवढी बॉडीला झोप असेल तर समजा मी जर डिसाईड करत असेल की मला सकाळी 7 वाजता उठायचंय आणि माझी बॉडी टाईप असेल की बाबा मला 8 तास झोप लागतेय, तर मी किती वाजता रात्री झोपलो पाहिजे? 11ला झोपलो पाहिजे. 11ला झोपलो पाहिजे म्हणजे 10:30ला सगळं माझं ऍक्टिव्हिटी बंद जाऊन मी बेडला गेलो पाहिजे. अर्धा तास मी देणार स्वतःला झोपण्यासाठी. हे असतं प्लॅनिंग, हे असतं प्रोफेशनलिझम. मग ऑटोमॅटिकली 7 वाजता उठणारच बॉडी, फ्रेश होऊन उठणार. फ्रेश होऊन उठलं तुम्ही दिवसभर कार्यक्षम राहणार, एफिशियन्सी राहणार. मग तुम्ही 10 तास अभ्यास केला, 10 तास अभ्यास केला, ही जी समजा 7-8 तास झोप झालेली आहे, हा फक्त 6 तास झोपलेला आहे, याचा ड्रॅग होणार. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे झोप कॉम्प्रोमाइज करून चालणार आहे का? नाही. झोप कॉम्प्रोमाइज झाली, तब्येत कॉम्प्रोमाइज होणार. झोप कॉम्प्रोमाइज झाली, कॉन्सन्ट्रेशन कॉम्प्रोमाइज होणार. होणार का नाही होणार? होणार का नाही होणार? 100% होणार. म्हणजे झोप ही काय झाली पाहिजे? पूर्ण झाली पाहिजे. ती 6 तास असेल, 7 तास असेल, 8 तास असेल, मला काही घेणं देणं नाही. तुम्ही तुमचं डिसिजन घ्या. अरे कळतंय का? समजतंय का? येस नो नो येस. मग एकदा झोपण्याचा टाइम फिक्स झाला, समजा 11 वाजता आहे, सकाळी 7ला उठलो किंवा 6ला उठलो, जे काय तुमचं असेल बरोबर, मग तुम्ही काय 1 तासामध्ये लायब्ररीला आला समजा 7 वाजता का जे काय तुमचं असेल, मग तुम्ही लायब्ररीमध्ये तुम्ही शेड्यूल फिक्स करून टाकायचे. मी आलो किंवा 7 ते 9 माझा पहिला स्लॉट आहे, या स्लॉटमध्ये मी न्यूजपेपर वाचणार आहे. मग 7 ते 9 दुनियाला आग जरी लागली आपण अभ्यास करायला. का? आपलं सिंपल प्रिन्सिपल आहे की आपला जर घडा भरलेला नाही, दुसऱ्याला पाणी पाजू शकतो का? नाही पाणी पाजू शकत. आपल्याला घडा भरायचा आहे, आपल्याला पहिले शक्तिशाली बनायचंय, आपल्याला स्वतःला घडवायचंय, मग आपण दुसऱ्याला घडवू शकतो.
नाही ते मित्राचं काय जरा हॉस्पिटलला आहे, मित्राचं हे झालं ते झालं, त्याला मदत करायला गेलो. तू काय मदत करणार? खिशात आहेत का पैसे? ताकद आहे का? तू फोन लावला तर कोण काम करणार आहे का? तू काय मदत करणार? आहे झालं की मदत कर की. आपण जगाला आत्ता महत्वाचे नाही, स्वतःला महत्व देणं बंद करा. तुम्ही कोणच नाही, तुम्ही झिरो आहात, झिरो. तुम्ही स्पर्धा परीक्षा पास झाले की हिरो बनाल. अरे तुम्हाला लक्षात, मग तेव्हा मदत करा. आता दुनियाला जरी आग लागली 7 ते 9 तुम्ही काय केलं पाहिजे? अभ्यास. मग तुमचा ब्रेक आहे समजा 2 तासानंतर, अर्धा तास तुम्ही नाश्ता बिष्टा करताय, तेव्हा नाश्ता करा, मग परत अभ्यासाला बसा. हे करायला शेड्यूल लावायला 15 ते 20 दिवस जातील. पण एकदा बॉडीला सवय झाली ना की तुम्हाला बरोबर भूक 9 वाजता लागेल रोज. आत्ता अभ्यासाला बसला ना भूक लागेल, आता अभ्यासाला बसला ना झोप येईल 100%. पण जेव्हा तुम्ही 21 दिवस कंटिन्यूस शेड्यूल फॉलो करताय, जो काय तुमचा आहे शेड्यूल, मग बॉडीला काय होतं? सवय लागून जाते. मला जेवण कधी भेटणार आहे? 9लाच भेटणार आहे. मला झोपायचं किती वाजता आहे? 11लाच झोपायचंय. मला जेवण किती वाजता भेटणार आहे? 12:30 1च्या मध्येच भेटणार आहे. तेव्हाच तसं एकदम बॉडी एफिशियंट बनून जाते, सवय होऊन जाते बॉडीला. नाहीतर आता तुम्ही कन्फ्युज करताय. काल याच वेळामध्ये अभ्यास केला, या वेळामध्ये खाताय, उद्या याच वेळामध्ये तुम्ही खेळताय, मग परवा बॉडी कन्फ्युज होणार का नाही होणार? आता काय करू? जेवण येणार आहे, मला अभ्यास करायचा आहे का मला खेळायचंय? बॉडी काय होणार? कन्फ्युज. बॉडी हे तुमचं एक लक्षात घ्या मशीन आहे. त्याला कसं वापरायचं चांगल्या प्रकारे, मेंटेन कसं ठेवायचं तुमच्यावरती आहे. आहार चांगला द्या, पाणी चांगलं घ्या, मेस मध्ये पैसे वाचू नका, चांगली मेस लावा. इन्व्हेस्टमेंट करायला लागणार, गुंतवणूक करायला लागणार मित्रा, तर रिटर्न भेटते. बरोबर आहे का नाही? एक शेतकरी आहे, त्यांनी चांगले चांगले सगळं खत दिलं, चांगले बियाणे वापरले, त्याला जास्ती भेटणार ना उत्पन्न. आणि एक शेतकरी आहे, त्यांनी तेच जे मागच्या वर्षी उगवलं होतं तेच बियाणं वापरलं, त्यांनी खत दिलं नाही, कोणाला जास्ती भेटणार? तुम्हाला या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट करायला लागणार. फुकट कोणाला काही भेटत नाही. जेवढं इन्व्हेस्ट कराल, टाइम, एफर्ट्स, पैसे, तेवढं रिटर्न भेटत. आलं तुम्हाला लक्षात? स्ट्रगल आपल्याला करायला नाही आलो इथं, आपण रिझल्ट आणायला आलो नाही. मी कसं तरी भंगार काहीतरी जेवलं, स्ट्रगल आहे, स्ट्रगल एकच वेळा जेवणार, टिकणार आहे का हे? आदर्शवाद. आणि ह्या आदर्शवादच्या चक्करमध्ये काय काय कशावरती इम्पॅक्ट झाला? अभ्यासावरती. भूक लागली अशी. अरे स्वामी विवेकानंद एवढा थोर माणूस, तो सांगून गेला, यू कॅनॉट टीच पीपल ऑन एम्प्टी बेलीज. म्हणजे जर आपला स्टमक एम्प्टी असेल तर कोणी काही तुम्ही धर्म काय त्याला काही शिकू शकणार नाही. त्याला पहिले खायला घाला. म्हणून आपल्या भारतामध्ये काय मिड डे मील स्कीम. तो आला पहिले त्याला जेवण दे. त्या पोराला जेवण दिलं की शांत होते. मग तुम्ही काय शिकवा भंगार, ते शिकल. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे आदर्शवाद दाखवू नका. स्ट्रगल एकच वेळा जेवणार, असंच जेवण करणार, गरज आहे का? नाही. बी प्रॅक्टिकल. मी फक्त 4 तास झोपणार, मोदीजी फक्त 4 तास झोपतात. तू मोदी आहे का? आणि मोदी जरी 4 तास झोपत असतील तरी लक्षात घ्या, तुम्हाला अजून एक सांगतो, बॉडीचं कसं असतं, आता तुमचं ग्रोथ फेज आहे, बरोबर आहे. छोटं बाळ बघितलं का? बाळ 2 महिन्याचं बाळ बघितलं का? कधी बघितलं का? किती महिने किती किती तास झोपतं ते? 16 तास झोपतं का? त्याच्या बॉडीमध्ये काय होतं? आता ग्रोथ होतीये. तुमची पण आता यंग बॉडी, तुमच्या बॉडीमध्ये पण काय होतीये? ग्रोथ होतीये. मोदीची ग्रोथ झाली. ज्या बॉडीला ग्रोथ होत असते त्याला काय लागतं? झोप लागते. सिंपल फंड आहे हा. तुम्ही त्यांच्या वयाला जाईल ना, तुम्हाला पण झोप येणार नाही. आलं तुम्हाला लक्षात? तुम्ही मोदी नका बनू. लॉजिकल राहा, इमोशनल राहू नका. ही मॅरेथॉन आहे. जो सगळ्यात लॉजिकल राहील, प्रॅक्टिकल राहील, तो जिंकणार. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? कळतंय का? राईट. सिंपल आहे. म्हणून हे लय महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये रोज काय दिलेलं आहे मी, राईट, हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तुमच्यासाठी आता लागू होईल नाही होईल मला माहित नाही, कारण की तो ऑप्शनल वगैरे तुम्हाला अजून नाहीये. पण रोज ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय दिलेलं आहे ते महत्वाचं आहे. काय दिलेलं मी ह्याच्यामध्ये, की वॉकिंग. बघा 3 गोष्टी मला गरजेच्या तुमच्याकडनं. एक म्हणजे मेडिटेशन, स्पिरिच्युअल गोष्टीसाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी. दुसरी गोष्ट काय गरजेचं आहे मला तुमच्यासाठी, की तुमचं फिजिकल एक्सरसाइज. काय गरजेचं आहे? घाम आला पाहिजे. काय झालं पाहिजे मित्रांनो? घाम आला पाहिजे. का घाम आला पाहिजे? चांगले हार्मोन्स रिलीज होतात. आर यू अंडरस्टँडिंग? काय होतंय?
चांगले हॉर्मोन्स रिलीज होतात. आलं तुम्हाला लक्षात? एकदा चांगले हॉर्मोन्स रिलीज झाले ना की आपलं स्ट्रेस बी सगळं संपते. क्लिअर आहे का? कळतंय का? समजतंय का? तर हे हे महत्वाचं आहे. राईट. आणि तिसरी गोष्ट काय गरजेचं आहे, तुमचं जे सांगितलं डाएट आणि स्लीप, या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर मग होतंय मित्रांनो. आता अभ्यास करण्याचं तुम्हाला सांगतो टेक्निक. पहिल्याच दिवशी अभ्यास करण्याची टेक्निक सांगतो. मी अभ्यासिकेमध्ये बऱ्याचदा राऊंड मारत असतो. दिवसभर पोरगा बसला असतो, 10 तास नाही, मी बघितले 12-14 तास बसलेले पोरं बघितले, पण पास झाले नाही. का? कारण काय करतात, पॅसिव्ह रिडिंग. तसं नाही करायचं आपलं. सगळ्यात वाईट सवय आपल्याला काय आहे? आपल्याला एक वाईट सवय अशी असते की पुस्तक आपलं वाचून झालं की आपल्याला सगळ्यात जास्त आनंद भेटतो. पुस्तक कंप्लीट झालं की मला त्यातलं सगळं येतंय असं आपलं काय वाटतो, गैरसमज होतो आपला. तसं कधी होत नाही मित्रांनो. आपण काय केलं पाहिजे, 1 तास झाला, 45 मिनिटं झाले की ब्रेक घ्यायचा. जे काय अभ्यास केलेलं आहे एक ब्लँक शीट घ्यायची, त्यामध्ये ऍक्टिव्ह रिकॉल करायचं. प्रेसिडेंट, ओके, प्रेसिडेंटचे हे कलम आहेत, हे असे अपॉइंटमेंट असं आहे, रिमूव्हल असं आहे, पॉवर असे असे आहेत. काय करायचं, त्याला रिकॉल करायचं. संपवण्याच्या मागे पळायचं नाही. संपवण्याच्या मागे पळालं की काय होतं, ते संपतं, पण ते संपलं नाही आपण पण संपतो. जे तुम्ही अभ्यास करता ते कन्सॉलिडेट केलं पाहिजे. आज जे अभ्यास केला, आज समजा प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर केलं अभ्यास, उद्या त्याचं रिव्हिजन पहिले करा, कन्सॉलिडेट करा. आर यू अंडरस्टँडिंग दिस? आपल्याला मेंदूला कसं असतं, नवीन नवीन गोष्टी करायला, नवीन नवीन मित्र बनवायला, नवीन नवीन सगळं करायला खूप आवडतं आपल्याला, पण त्यात मजा नाहीये. सचिन तेंडुलकर हा ग्रेट का झाला? 26 वर्ष तिने एकच शॉट खेळला, तो परफेक्ट खेळला. तो म्हणला आता बोर झालं, बोर नको, आता हा शॉट नको, असं बोलला का? नवीन नवीन शॉट त्यांनी ऍड केले काळाप्रमाणे, पण तो शॉट खेळला ना. तुम्ही त्याच गोष्टी परफेक्ट केल्या पाहिजे. म्हणजे काय, आज मी प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर वाचले, उद्या पहिले मी त्याचं रिव्हिजन करणार, ते पक्क करणार. आलं तुम्हाला लक्षात? मग पुढे जाणार. नवीन वाचण्याची घाई करू नका, पुस्तक संपवण्याची घाई करू नका, स्वतःला प्रश्न विचारा. आणि आता समजा आपलं उद्यापासून हिस्ट्री चाललंय, मेसमध्ये जाता एक दुसऱ्याला प्रश्न विचारा, हिस्ट्रीची क्रोनॉलॉजी आठवती का, हिस्ट्रीवरती एक दुसऱ्याला प्रश्न विचारा, हे कंटिन्यूस करत राहा. कळतंय का तुम्हाला? समजतंय का? येस नो नो येस? राईट. हे महत्वाचं आहे. राईट. पहिल्या रिडिंगच्या वेळेस नोट्स काढू नका. लोकांना लय वाईट सवय, सर माझं ते नोट्स शिवाय अभ्यास होत नाही. अरे शाळेत होता बाळा तू तेव्हा, शाळेत एकच तुला पुस्तक होतं, इथं तुला एवढे पुस्तक आहेत, सगळ्यांची नोट्स बनवणार का? पहिल्यांदा जेव्हा तुम्ही वाचता आणि नोट्स बनवता, पहिल्यांदा तुम्हाला सगळं महत्वाचं वाटतं, मग तुम्ही सगळंच लिहित बसता. मग ते नोट्स नाही बनत, ते हँडरिटन एनसीईआरटी बनतात. आणि मग मार्च महिना येतो, मग होळी येते, होळीत फेकून टाकायचं. म्हणजे पहिले नोट्स बनवू नका, 2-3 वेळा वाचा. नोट्स बनवण्यामध्ये खूप वेळ जातो. आलं तुम्हाला लक्षात? खूप वेळ जातो. तुम्हाला जर अशी खूप असं हात असं होत असेल, काहीतरी मला लिहायचंच आहे वाचता वाचता, तर तिथंच त्या टेक्स्टबुकमध्येच लिहा. तिथंच अंडरलाईन करा. 4 वेळा अंडरलाईन करा. वेगवेगळ्या पेननी अंडरलाईन करा. आलं तुम्हाला लक्षात? राईट. पण हे नोट्स बीट बनवायच्या भांगडीत जास्ती पडू नका आता. कळतंय का तुम्हाला? राईट. ओके. ऍक्टिव्ह रिडिंग तुम्हाला सांगितलेलंच आहे मी. राईट. एक चॅप्टर 2-2दा मिनिमम वाचला पाहिजे. एकदा एक चॅप्टर वाचला, परत तोच चॅप्टर वाचा दुसऱ्यांदा, मग पुढच्या चॅप्टरला जावा, मग पूर्ण पुस्तक झालं की परत ते पुस्तक वाचा. म्हणजे एक चॅप्टर कितीला वाचून होईल? 3 वेळा. पहिल्यांदा चॅप्टर वाचला, परत तो चॅप्टर वाचला, मग मी चॅप्टर 2 ला गेलो, मग दुसरा चॅप्टर वाचला, परत दुसरा चॅप्टर वाचला, मग तिसऱ्या चॅप्टरकडे गेलो. तसं करत करत माझं पुस्तक वाचून झालं की परत पुस्तक वाचणं. म्हणजे एक कसं असतं मित्रांनो, मी आज पण जर एनसीईआरटी वाचली तर मला काहीतरी नवीन कळणार त्यातलं. एकच पुस्तक आपण 3-4 वेळा वाचलं की आपलं अंडरस्टँडिंग काय होत जाते, वाढत जाते त्या गोष्टींची. एकच व्हिडिओ मी 4 वेळा बघितला, अंडरस्टँडिंग वाढत. पहिल्यांदा काहीच कळत नाही हो. एकच पिक्चर 3 वेळा बघितला, कळणार का नाही पिक्चर? जास्ती कळतो. मग सगळं बघतो तुम्ही, म्युझिक कसं होतं या काळामध्ये, तिचं ऍक्टिंग कशी होती. पहिल्यांदा काय होतं, फक्त आपल्याला ओव्हरऑल समजण्यामध्ये वेळ निघून जातो. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? हे करणं गरजेचं आहे. राईट. तर करंट अफेअर्सला तुम्हाला सांगितलं 1 तासावरती द्यायचं नाही, 10 तास तुम्हाला द्यायचे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता क्लासरूम कसं करणार आहे तुम्ही? एक्झाम ओरिएंटेडच राहायचं आपल्याला. फुकट ते इंटेलेक्च्युअल डिबेटमध्ये पडू नका.
खरंच बाबरनी अत्याचार केला का भारतीयांवर? काय तुला काय करायचं? अरे तो लक्षात. टिपू सुलतान वर्सेस छत्रपती महाराज, बरोबर आहे का नाही? आज आता हे दगडफेक केली यांनी. ज्यांनी दगडफेक केली असेल ते दोघा मूर्खांना काहीच इतिहास माहित नसेल. म्हणजे हे सगळं कोणाचं काम आहे? मूर्खांचं काम आहे. अरे तुम्ही तसं करू नका. तुम्ही काय करा, तुम्ही फक्त अभ्यास. तुमचे जे काही पूर्वग्रह आहेत, तुमचे जे काही बायसेस आहेत, बरोबर आहे. टिपू सुलतान तुम्हाला विलन वाटतोय, छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला हिरो वाटतायत, चांगली गोष्ट आहे, तुमच्या पुरतं ठेवा. आत्ता आपल्याला काय करायचंय? तटस्थ राहायचंय, अभ्यास करायचाय, मार्क कसे पडतील ते बघायचे. मी तुम्हाला सांगतो किस्सा. मी पहिल्यांदा जेव्हा हिस्ट्री ऑप्शनलची बॅच घेतली, मुलगी होती आपल्या पुण्यातली, बरोबर आहे, तिने हिस्ट्री ऑप्शनल घेतला. मी हिस्ट्री ऑप्शनल शिकवायचो तेव्हा. तिने लेक्चरला बसली, रोज लेक्चरला उद्याच बसायची. काय झालं हिला? मला शिकवता येत नाही, काहीला कळत नाही, कळायचंच नाही मला. 1 महिना झाला, 45 दिवस झाला ऑप्शनल चालू होऊन. तिला एकदा बोलून, काय झालं बाळा, का तू असं एवढं, तुला समजत नाही का, काय बाकीचे प्रॉब्लेम आहेत का? ती म्हणली नाही हो सर, मी ऑप्शनल घेतला कारण की मला छत्रपती शिवाजी महाराजबद्दल अभ्यास करायचा होता. तुम्ही कधी शिकवणार ते सांगा मला. ते म्हणलं ताई, तू सिलेबस तरी बघितलाय का? आपल्या सिलेबसमध्ये तो कधी येतो, त्याला किती महत्व आहे, त्यावरती कुठले PYQ आलेले आहेत, बरोबर आहे का नाही? इथं आपण, मी इतिहासकार आहे का? बाबासाहेब पुरंदरे आहे का मी? मला त्यांच्याबद्दल तुम्ही काही डिटेल विचारलं, तुला माझ्याशी जास्त नॉलेज असेल छत्रपती शिवाजी महाराज बद्दल, पण मी तुला काय शिकवतो इथं, कशासाठी शिकवायला उभं राहिलेलो आहे मी तुम्हाला इथं? UPSCचा इतिहास. दॅट्स इट. आपल्याकडे तिथं कॉलेजला गणेश राऊत सर आहेत, जे स्टेट बोर्डची जे आपले पुस्तकं आहेत इतिहासाची, ते जे लेखक आहेत, काय ते जे लेखक आहेत, त्यांना इथं कधी बोलवलंय का मी? त्यांचे माझे संबंध खूप भारी, इंटरव्ह्यूला ते असतात आपल्याकडे. त्यांना कधी बोलवलंय काय काही इतिहासचं लेक्चर घेण्यासाठी? कारण की ते जेव्हा इतिहास शिकवणार, ते काय शिकवणार? ते इतिहास, खरा इतिहास शिकवणार, ते डिटेलमध्ये जाणार. आपल्याला इथं काय पाहिजे? इतिहास कशासाठी शिकतोय आपण? UPSC MPSC पास होण्यासाठी सिलेबस, चौकट. मला तुम्ही त्या चौकटच्या बाहेर काहीतरी प्रश्न विचारा, मला येणार आहे का? माझ्याकडे इतिहासची डिग्री आहे का? माझ्याकडे सोशिओलॉजी डिग्री आहे का? तुम्ही तुम्हाला सोशिओलॉजी ऑप्शन शिकवतो, विचार करा. माझ्यासमोर BA MA सोशिओलॉजी झालेले पोरं आहेत, दिल्ली युनिव्हर्सिटीचे पोरं बसलेले होते माझ्याकडे सोशिओलॉजी. म्हणलं मला विचारू नका जास्त. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का तुम्हाला? नाही सर, यावेळेस शिवाजी महाराज कुठं होते, ह्यांनी काय केलं, मला नाही माहिती. यू कॅनॉट इव्हन एक्सपेक्ट आय शुड बी नोईंग दिस. अरे तुम्हाला लक्षात? कारण की असे प्रश्न UPSCला विचारत नाहीत. मी तुम्हाला इथं UPSC शिकवायला आहे, इतिहास शिकवायला नाही, समजून घ्या. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे फालतू डिबेट्स इथं होणार नाहीत, एकदम प्रॅग्मॅटिक प्रॅक्टिकल गोष्टी होणार. कळालं का तुम्हाला? समजतंय का? राईट. तर हे तुम्ही समजून घ्या. NCERT तुम्ही घेऊन या उद्यापासून लेक्चर्सला, राईट. 0 डिस्ट्रॅक्शन ठेवा. जे ऑनलाईन आहेत ते चॅटिंग करत बसतात तिथं, बरोबर आहे का नाही? तर असं काही गडबड करू नका, राईट. हे महत्वाचं आहे. ओके. तुम्ही आता सांगितलं की NCERT ओपन ठेवायची आणि त्याला रिवाइज करायची 3 to 4 टाइम्स, आणि एक चॅप्टर आफ्टर रीडिंग परत ते चॅप्टर रीड करायचं. काही प्रोसेस अशी पण असते की पूर्ण एक बुक रीड करायची आणि परत ती रीड करायची. मग आपण तसंच केलं ना. चॅप्टर 1 वाचला, परत चॅप्टर 1 वाचला, मग चॅप्टर 2 वाचला, परत चॅप्टर 2 वाचला, असं करत करत शेवटचा चॅप्टर वाचला, मग परत एकदा NCERT वाचून घेतली. 3 झालेच ना रीडिंग आपण. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो असं आहे. हे नेहमी लक्षात, डिफिकल्ट रोड्स लीड टू ब्युटिफुल डेस्टिनेशन्स. आलं तुम्हाला लक्षात? डिफिकल्ट रोड्स लीड टू ब्युटिफुल डेस्टिनेशन्स. राईट. UPSC इज नॉट 100 मीटर स्प्रिंट, इट इज अ मॅरेथॉन. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय? कन्सिस्टन्सी. प्रोसेसवरती लक्ष ठेवलं पाहिजे. बघा, आता शेवटचा सांगणार आहे, शेवटचं, आणि ते शेवटचं सगळ्यात महत्वाचं आहे. राईट. हे आजच्या लेक्चरमध्ये काही नाही समजलं तरी हे समजून घ्या, शेवटची गोष्ट. कसं असतं, UPSC ही प्रोसेस किंवा कुठली पण जीवनामधली प्रोसेस, राईट, आपण काय करतो, आपण रिझल्टवरती फोकस करतो. मी IAS होणार का, मी IPS होणार का,
आलं तुम्हाला लक्षात? राईट. कोणी कधी जिम वगैरे गेले का जिमला? किंवा कुठलं स्पोर्ट्स वगैरे खेळलंय कोणी? राईट. तुम्ही जिमला गेलेलो. कशाला गेला होता बाळा जिमला केवळ? काय करायचं होतं वर्कआउट मधून? बॉडी बनवायची होती? नव्हती बनवायची? फिजिकल हेल्थसाठी. मग वेट लॉस करायचं असेल, काहीतरी एम असेल ना, तासच गेला जिमला. मसल स्ट्रेंथ पाहिजे. बरं, मग पहिले आपल्याला असं वाटत होतं की बाबा आपण एवढं डंबल उचललं पाहिजे, तेवढं डंबल उचललं पाहिजे. पण जिमला गेले, स्पोर्ट्स खेळला, बरोबर आहे, पहिले टार्गेट असतं आपल्याकडं. पण तुम्हाला जर त्या प्रोसेसला प्रेम झालं, तर मग एखाद दिवस पण तुम्ही जिमला गेला नाही, एखाद दिवस तर ते गेम खेळला नाही, आलं तुम्हाला लक्षात? मग तुम्हाला काय होणार? आज बरं वाटत नाही. दिस इज द थिंग. जर तुम्ही एक दिवस पण अभ्यास केला नाही ना, तुम्हाला असं थोडं हे झालं पाहिजे, बेचैन झालं पाहिजे. बिकॉज यू हॅव लर्न टू लव्ह द प्रोसेस. म्हणजे मी जेव्हा इतिहास अभ्यास करतोय ना, बस मला इतिहास समजून घ्यायचा पूर्ण. मी जो जॉग्राफी अभ्यास करतोय ना, जॉग्राफी कशासाठी? युपीएससी रँक राहिलं साईडला. हा सिलेबस आहे ना, हा मला समजून घ्यायचा, मला मजा आली पाहिजे. का? मी उद्या आय एस झालो ना, तर मी समजा पुण्यात आलो, कुठं पण गेलो, मला जॉग्राफी माहिती असेल, मी आय विल बिकम अ बेटर आय एस. इफ आय नो हिस्ट्री, आय विल बिकम अ बेटर आय एस. If I know economics, I will become a better IAS. So if I want to become IAS, I have to have the hold on these subjects. I have to have a hold on English. I have to have a hold on my communication skills. So I want to do the process perfect. Result would take care of itself. हाच तर आपला मेसेज आहे ना गीतामध्ये. निष्काम कर्म, सेल्फलेसनेस. कर्म करते जाओ, फल की चिंता मत करो. ह्याचा अर्थ हा आहे की तुम्ही जेव्हा फक्त कर्मावरती लक्ष दिलं, ते कर्म, ते प्रोसेस एवढं भारी होतो, रिझल्ट ऑटोमॅटिकली येईल. तुम्ही फक्त रिझल्ट 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 फोकस केला की मी होणार नाही होणार होणार नाही होणार, अस्थिर राहणार तुम्ही. तुम्ही काय राहणार? अस्थिर राहणार. तुमचं जे माइंड आहे ते असं कडक होऊन जाणार. माइंड असं सॉफ्ट असलं पाहिजे, त्यांनी सगळं ऍब्झॉर्ब केलं पाहिजे, स्पंज असलं पाहिजे. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? तर हे खूप महत्वाचं आहे. राईट. आणि लाईफला ग्रांटेड घेऊ नका मित्रांनो. राईट. रोज सकाळी आपण उठतो आणि आपल्याला सवय झाली असते की रोज आपले डोळे उघडतात आणि नवीन दिवस येतो आणि दुसरं कोणतरी मरतं म्हणून आपल्याला वाटतं आपण मरणार नाही, दुसरं कोणतरी मरतो. पण एका दिवस आपण जाणार. त्या दिवशी जेव्हा आपण जाणार, त्या दिवशी लोक आपल्याला जज करणार, काय केलं हिने, काय उखाडलं. तर काहीतरी उखडून जावं. बरोबर आहे का ना? त्यासाठी आत्ता काहीतरी करायला पाहिजे. नाव और नेवर. नाव और नेवर. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? तर असा हा विषय आपला आहे. राईट. राईट. विजन जो आहे, आता मी तुम्हाला शेवटचं जे आहे ते तुम्हाला तुमचं हे देणार आहे बघा, स्ट्रॅटेजी. 2000 पहिले कोणाची देतो? 27. त्यांना काय करायचं आहे? त्यांनी आत्तापासून जास्ती मेहनत करणं गरजेचं आहे. मार्च, एप्रिल, मे एक लेवलला एनसीआरटी करायचंय त्यांना. हे थोडंफार जून पर्यंत जाईल. दुसऱ्या लेवलला हे जे काही मी तुम्हाला व्हिडिओ सांगितले एक्स्ट्रा, ते व्हिडिओज करायचे. तिसऱ्या लेवलला करंट अफेअर्स. दुसऱ्या फेजमध्ये जून ते डिसेंबर कम्प्लीट फोकस. जर हा पाया चांगला झाला, इंग्लिश तुमचं चांगलं असेल, राईट, जर पाया चांगला असेल तर तुम्ही मेन्स करायला लागणार इथं तुम्हाला. हा खूप मोठा टास्क. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. यू कॅन डू दिस टास्क व्हेरी प्रॉपरली ओनली इफ यू हॅव वर्क व्हेरी हार्ड इयर. याच्यामध्ये टास्कमध्ये तुम्हाला 3 गोष्टी करायला लागतील ना, जीएस, एसए अँड ऑप्शनल, विच इज अ बिग टास्क. अंडरस्टँड दिस. आणि मग पुढचे जे आहेत जानेवारी ते मे पर्यंत इथं तुम्हाला काय करायला लागणार आहे? फिल्म्स. इथं चौथी गोष्ट सीसॅट. प्लॅन काय आलाय का 27 वाल्यांना? काय डाऊट आहेत का 27 वाल्यांना? विचारा. ऑप्शन सिलेक्ट करायचा. ऑप्शनल करू ना आपण. इथं तुमचे सगळे एनसीआरटी वाचून झाले, हिस्ट्री, जॉग्राफी. राईट. तुम्हाला पण चांगली आयडिया येईल. आत्तापासून काय करू नका. राईट. जर तुमचं एकदमच क्लिअर असेल तर येऊन डिस्कस करा. क्लिअर? 27 वाले क्लिअर झालेलं आहे का? झाले का 27 वाल्यांचं क्लिअर? आता 28 मध्ये कोण देणार आहे? राईट. 28 जे आहे त्यांना फक्त मी कलर वेगळा वापरतो बघा. राईट. 28 वाले जे आहेत त्यांनी काय करणं अपेक्षित आहे लक्षात घ्या. राईट. 28 वाले जे आहेत त्यांनी काय करणं अपेक्षित आहे? आत्ता फक्त व्यवस्थित एनसीआरटी वरती फोकस करा, व्हिडिओज वरती फोकस करा.
28 वाले काय करू शकतात, मी वैयक्तिक निर्णय देईल तुम्हाला, कोणाकोणाला फक्त जीएस सांगेल, जिचं ग्रास्पिंग किंवा जे अजून लोअर लेवलला आहेत, किंवा जर जे हायर लेवलला असेल तरच तुम्ही ऑप्शनलला तुम्हाला सांगणार करायला, नाहीतर तुम्ही फक्त काय करणार या महिन्यामध्ये जीएस, आणि इथं तुम्ही काय करणार प्रिलिम्स. म्हणजे पुढच्या वर्षीमध्ये तुम्ही काय करणार, या काळामध्ये इथं ऑप्शनलचे नोट्स तुमचे रेडी राहतील, जीएस चे पूर्ण नोट्स तुमचे रेडी राहतील, शॉर्ट नोट्स. आलं तुम्हाला लक्षात. इथं तुम्ही काय करणार फक्त टेस्ट सिरीज आणि करंट अफेअर्स, इथं परत काय करणार टेस्ट सिरीज आणि करंट अफेअर्स. म्हणजे तुम्ही 28ला पूर्ण रेडी आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमची टेस्ट सिरीज झाली, तुमची नोट झाले, सगळं झाले तुमचं. क्लिअर आहे का? 29ला कोण आहे? येस 29, बरोबर आहे का नाही? तर 29 वाल्याने काय करायचं आहे, आत्ता जो आपला आहे वर्ष राईट 26-27, ह्याच्यामध्ये तुम्ही आरामात फक्त एनसीईआरटीज कम्प्लीट करायची, काहीच करायचं नाही बा. आणि ऍक्टिव्हिटीज, मी तुला ऍक्टिव्हिटीज सांगेल, खूप सारे तुमची ऍक्टिव्हिटी होतील, विजिट्स, प्रॅक्टिकल नॉलेज घेणं गरजेचं आहे तुम्हाला. आलं तुम्हाला लक्षात. मग तुम्ही काय करायचंय, 27-28 मध्ये तुम्ही जीएस दोन्ही प्रिलिम्स आणि मेन्सचं संपवायचंय आणि ऑप्शनल, आणि 28-29 मध्ये टेस्ट सिरीज नोट्स. कळतंय का? राईट. नाव एनीबडी हॅज एनी डाऊट्स? लास्ट 5 minutes फॉर द डाऊट्स. कोणाला काय डाऊट्स तर विचारा. जर आता तुझं बघ, तू पहिले लेक्चर केलेले आहेत, तुला आयडिया आहे, बरोबर का? तू ऑप्शनल चालू करून घेतला पाहिजे. बेसिक गोष्टी ऑप्शनलचे म्हणजे काय, आता कुठला ऑप्शनल तुझा? पीएसआर. मग ते पीएसआरचे जर ऑप्शनल तुझा प्लॅन असेल तर पीएसआरचे जे एनसीईआरटीज आहेत, पॉलिटिकल सायन्सचे एनसीईआरटी असतील, ते वाचणं तू चालू केलं पाहिजे. आलं तुला लक्षात. ते जे काही व्हिडिओज वगैरे असतील ते बघणं चालू केलं पाहिजे. आत्तापासून तिचे एक बॅकग्राऊंड स्ट्रॉंग बनवणं गरजेचं आहे. तुला 28ला द्यायची ना अटेम्प्ट, कधी द्यायचंय तुला? 27. मग तुझं आत्तापासून केलं पाहिजे. तुम्ही सांगितलं की स्टॅटिक सब्जेक्ट असतात, लाईक सोशलॉजी असेल, पीएसआय असेल, सो दॅट बघा, मी ऑप्शनलचं आता तुम्हाला का नाही सांगत आहे, कारण तुम्ही सगळे सिलेबस एकदा बघा, पीवायक्यू बघा. आलं तुम्हाला लक्षात, राईट. आता तुम्ही जर 27 मध्ये सगळे देणार आहेत मोस्ट ऑफ देम, त्यांना सिलेबस कसा पाहिजे? शॉर्ट पाहिजे. तुम्ही आत्ता या आपल्या एकदा थोडे तुमचे लेक्चर झाले की तुमची ओळख होईल ना जुन्या बॅचच्या पोरांशी, त्यांना तुम्ही विचारा, कोणाचं पीएसआय आहे त्यांना भेटा, कोणाचं सोशलॉजी त्यांना भेटा, कोणाचं अँथ्रोपॉलॉजी त्यांना भेटा, त्यांचं काय एक्सपिरियन्सेस बघा. आलं तुम्हाला लक्षात. देन हा सगळा एक महिना जाऊन द्यायला, मग तुम्ही निर्णय घ्या. कारण की काय असतं, आपण निर्णय कशावरनं घेतो, कोणी सांगितलं, अर्धवट माहितीवरनं. आलं तुम्हाला लक्षात. तसं नाही करायचं, आपल्याला प्रोफेशनली काम करायचं. आलं तुम्हाला लक्षात. क्लिअर आहे का? आता विषय बोला अजून. मला असं आहे की सर मी जर एक कॉन्सेप्ट केली ना आणि त्याच्या थोडं जर त्याच्या बरोबर आलं तर मी तुला अर्धी त्याची कॉन्सेप्ट मध्ये रिलेट करू शकतो असं. तसं सगळ्यांचं तसं असतं. सो रिव्हिजन. आता तू एनसीईआरटी समजा या एका वर्षामध्ये तीच एनसीईआरटी 5 वेळा वाचली तर ते ऑलमोस्ट पाठच होऊन जाणार ना. सो इफ आय ऑल्सो लर्न अ न्यू कॉन्सेप्ट, नेक्स्ट टाइम when I read it, I only remember 10%, 20%. But I have to keep on repeating it. That is why टाइम लागतो ना या प्रोसेसला. टाइम का लागतो याला? की तुम्हाला जेव्हा मी क्लासमध्ये शिकवल तुम्हाला सगळं कळणार, पण एक महिन्यानंतर विचारलं तर तुम्हाला आठवणारच नाही. काय करायला लागतं याला? कंटिन्युअसली रिवाइज हे करायला लागणार. आर यू अंडरस्टँडिंग? आणि तुम्ही किती इंटरेस्ट घेऊन शिकताय, म्हणजे आता हिस्ट्री किती इंटरेस्ट घेऊन शिकताय, त्यामध्ये तुम्हाला स्टोरी कळतीये का? आणि तुमचं इंटरेस्ट लेवल किती आहे ते पण महत्वाचं आहे. क्लिअर आहे का? समजतंय का? असं आहे. बोला अजून. लेक्चर्स असतील कॉलेजचे किंवा एक लेक्चर्स नाही पण एक्झाम असेल किंवा असाइनमेंट्स वगैरे, तेव्हा कसे लेक्चर 7.5 7.6 तर द्यावं लागेल कॉलेज. सगळेच करतात तसं बाळा. असं नाही, पण लेक्चर कसे होत तेव्हा काय लेक्चर्स कसे देतात? मग तेव्हा तुमचे मिस झाले तर तुमची जबाबदारी मग ते भरून काढण्याची. पुढं रेकॉर्डेड तर भेटणारच आहे ना तुला, बरोबर आहे का नाही? मग तुला काय करायचंय की तुला माहिती आहे की तुझी एक्झाम कधी आहे, या तारखेला एक्झाम आहे, तर त्याच्या आधी तुझं काम आहे की बॅकलॉग पडून नाही द्यायचं तिथपर्यंत. कारण की एक्झामच्या वेळेस तुला बॅकलॉग पडणार आहे. तो बॅकलॉग कधी भरू काढू शकतो तू? जर तिथपर्यंत बॅकलॉग नाहीये तर. जर तुझं तिथपर्यंत बॅकलॉग आहे, एक्झाम मध्ये अजून वाढणार, मग तू गिव्हअपच करून टाकणार. म्हणून प्रोफेशनली करणं गरजेचं आहे. आता तू जे सिच्युएशन फेस करतोय सगळ्यांनीच फेस केलेली आहे.
इट इज जस्ट अबाउट डिलिंग इट इन अ बेस्ट प्रोफेशनल वे. सो यू वर्कआउट की तिकडे एक्झाम मध्ये पण मला कुठले विषय अवघड असतील समजा कॉलेजमध्ये ते पहिलेच करून ठेवतो मी थोडेफार. इथे सगळे माझे एक्झाम पर्यंतचे सगळे माझे बॅकलॉग भरून काढणार मी. म्हणजे एक्झामचे काय 10 दिवस गेले तर तिथे जो काय बॅकलॉग आहे तो मला पुढं 1 महिनाभरात काढता येईल. आलं तुला लक्षात? असं आहे. इट इज ऑल अबाउट प्लॅनिंग. बोलो अजून. आपल्या एनसीईआरटी फॉलो करायची सोबत क्लासचे पण नोट्स शेअर होतील. एनसीआरटीला क्लास नोट्स नाही भेटणार तुम्हाला. एनसीआरटी यू डोंट गेट क्लास नोट्स. वाय? बिकॉज यू अंडरस्टँड आज काय झालेलं आहे सगळ्या गोष्टीला गुड तुम्ही जेवढे प्रश्न विचारणार ना तेवढं तुम्हाला क्लॅरिटी भेटणार. एनसीआरटीला का क्लास नोट्स देत नाही मी? देऊ शकतो, 2 मिनिटात देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाहीये. पण आज काय झालेलं आहे की विद्यार्थी एवढे नोट्स 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 वाचतो की तो कुठलंही पुस्तकच वाचत नाही. पहिलेचं काय 10 वर्षापूर्वी कसं असायचं लोक पुस्तकं वाचायची. हिस्ट्री म्हणलं की बिपिनचंद्र वाचलेलं असायचं त्यांनी. आज कुठलाही विद्यार्थी कुठलंही पुस्तक वाचत नाही. आणि आमची अशी इथं आशा अपेक्षा आहे की ऍटलीस्ट एनसीआरटी तरी ओरिजिनल वाचा. आलं तुम्हाला लक्षात? मग त्यामध्ये कसं असतं नोट्स आणि पुस्तक वाचण्यामध्ये नाहीतरी म्हणलं तर 10-20% फरक पडणार. एक अंडरस्टँडिंग. नोट्स कसे असतात ते शॉर्ट असतात, कॉन्टेक्स्ट नसतो त्यामध्ये बऱ्याचदा. पण पुस्तकामध्ये काय असतो कॉन्टेक्स्ट असतो. म्हणून ते एक पुस्तक वाचण्याची सवय म्हणून एनसीआरटी वाचली पाहिजे. तेव्हा नोट्सची गडबड करू नका. नोट्स नका वाचू, एनसीआरटी वाचू. किती अवेलेबल आहेत नोट्स एनसीआरटीचे, पण ते नाही वाचायचे आपल्याला. आपल्याला पुस्तक वाचायचे. आलं तुम्हाला लक्षात? ते महत्वाचं आहे. अजून अजून कोणाला काय डाऊट आहे बाळा? तुला कोणाला थांबायचं येतं? एनसीईआरटी आपण रीडिंग चालूच आहे. सो एक एनसीईआरटी 3 टाइम्स आपली परत 4 टाइम्स नंतर नोट्स त्याची पण काढायची. तुला वेळच भेटणार नाही दादा. हा. पुढं काय होणार? पुढं गंमत चालू होणार, मेन्स चालू होणार. बरोबर आहे का नाही? मग एनसीआरटी काय होणार तुझं? फक्त इंग्लिशसाठी पाया होणार. इंग्लिशसाठी एनसीआरटी रिडिंगसाठी पाया होणार. एनसीआरटी तुझं आन्सर रायटिंगसाठी पाया बनणार. जेव्हा मेन्सचं फेस चालू होणार तेव्हा तुला वेळ भेटणार आहे का परत एनसीआरटी वाचायला? नाही. ती एनसीआरटी तू परत कधी वाचू शकतो? जर तुला वेळ भेटलास प्रिलिमच्या काळात. कारण की मेन्स हा तुमचे 2 लेक्चर तरी असणार जे 27 वाले आहेत. एक जीएसचं आणि एक ऑप्शनलचं. मग 2 लेक्चर म्हणजे 4 ते 5 तास तिथं गेले. तुम्हाला सेल्फ स्टडीला कुठं वेळ भेटला? 7 तास तरी तुम्हाला सेल्फ स्टडी पाहिजे तेव्हा. 12 तास इथंच झाले. आलं तुम्हाला लक्षात? 12 तास तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी लागणार. 7 तास झोपायला, 5 तास बाकी काहीतरी करायला लागणार. कळतंय का? समजतंय का? असा विषय आहे. अजून काय? 6 स्टँडर्ड आर पास्ट. आलं तुम्हाला लक्षात? डन. शुड वी स्टॉप हिअर? ओके बाय. सी यू टुमॉरो. किती वाजता लेक्चर उद्या आपलं? 5 वाजता. 18 तारीख आहे ना उद्या. 19 तारखेला आपलं लेक्चर नसणार, शिवजयंती आहे म्हणून. ओके डन. हा बनणार ना. जसे जसे आता एकदा ते डेटा कलेक्ट करणार कोण कोण आहेत, फीस भरलेली आहे, त्या सगळ्यांना ग्रुपमध्ये ऍड होणार. राईट. व्हॉट यू कॅन डू इज Xiomi. आय विल जस्ट गिव्ह यू द फोन नंबर हिअर. जे नवीन आहेत, जे पहिल्यांदा लेक्चर करतायत किंवा ज्यांचं ऍडमिशन झालेलं नाही, 9168256825 या नंबरला कॉल करा. तुमची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती आजच किंवा उद्या कंप्लीट करून घ्या. तुम्हाला ते ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. त्यावर तुम्हाला सगळं टाइम टेबल या त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला भेटतील. क्लिअर आहे का? डन. ओके चलो बाय.